हळूच आपले दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेमध्ये घ्या. सर्व देवी देवता, सर्व संत गुरु सद्गुरु, दयेच्या व क्षमेच्या देवता, सर्व हिलिंग एंजल्स, आम्ही आज ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्हाला आमच्या विचारांवर नियंत्रण घ्यायचं आहे. अनेक नकारात्मक विचारांपासून आम्हाला मुक्तता हवी आहे. आणि आम्हाला आयुष्याला सकारात्मक विचारांसह, सकारात्मकतेसह आयुष्याला दिशा द्यायची आहे. आयुष्याला नव्या दिशेने आम्हाला आमचं आयुष्य न्यायचं आहे. आम्हाला आमच्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात करायची आहे. सकारात्मक विचारांना आयुष्यभर जपायचं आहे. आणि आनंद सर्वीकडे असं आयुष्य जगायचं आहे. याकरिता आम्हाला या नकारात्मक विचारांमधून मुक्ती मिळवण्यासाठी, सकारात्मकतेकडे प्रवास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज लागणार आहे. संरक्षणाची गरज लागणार आहे. सर्व हिलिंग एंजल्स, ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी ग्रँड मास्टर्स डॉक्टर मिका उसुई, माझं कुलदेवता, माझं कुलदैवत, आपण आम्हाला ऊर्जा पुरवालच. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेला आवाहन करत आहे. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद मानत आहे. मी स्वतःचे धन्यवाद मानत आहे. आणि आपल्या सर्वांचे धन्यवाद मानत आहे. खूप खूप धन्यवाद. 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 आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा. तळवे आकाशाकडे. आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या. थांबा. आणि सोडून द्या. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. आणि सोडून द्या. पुन्हा एकदा. येणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत माझ्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत आहे. आणि हीच सकारात्मकता मी या सृष्टीला, या ब्रह्मांडाला पुन्हा देत आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. 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 आनंदी आनंद सर्वीकडे.
मी शांत आहे. मी शांत आहे. मी शांत आहे. आपले दोन्ही हात असे सहस्त्रार चक्रावर ठेवा. बघा माझ्याकडे. मी शांत आहे. मी आनंदी आहे. माझ्या आयुष्यामध्ये मला जे जे हवं आहे ते ते छान छान घडत आहे. इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यासाठी मी माध्यम होत आहे. खूप खूप धन्यवाद रेखी. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडीय ऊर्जा. खूप खूप धन्यवाद. दोन्ही हात हृदय चक्रावर ठेवा. मी शांत आहे. मी आनंदी आहे. मी प्रसन्न आहे. मी शांत आहे. मी आनंदी आहे. मी प्रसन्न आहे. माझ्या आयुष्यात मला जे जे हवं आहे ते ते घडत आहे. माझ्या आयुष्यात मला जे जे हवं आहे ते ते घडत आहे. माझ्यासारखाच इतरांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यासाठी मी माध्यम ठरत आहे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आपल्या हृदयाच्या हालचालीकडे पूर्ण लक्ष द्या. आनंद अनुभवा. आनंद अनुभवा. आनंद अनुभवा. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. हळूच आपले दोन्ही हात डोळ्यांवर ठेवा. मोठ्या प्रेमाने तुम्हाला वाटेल तेव्हा स्मित हास्यासह आपले डोळे उघडू शकता. मोठ्या प्रेमाने स्मित हास्यासह आपले डोळे उघडू शकता. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. आनंदी आनंद सर्वीकडे. थँक्यू. 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 थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ब्रह्मांडी रेकी. ब्रह्मांडी ऊर्जा रेकी. आज आपण सर्वजण अगदी प्रेमाने दरवेळेप्रमाणे माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवून पुन्हा नव्या शब्दांमध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडण्यासाठी ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी या ऊर्जेबद्दल जाणून घेण्यासाठी या ऊर्जेसोबत एकरूप होण्यासाठी आपण पुन्हा एकदा आलेला आहात आणि
मी दिलेल्या शब्दाप्रमाणे या ब्रह्मांडीय ऊर्जेने मला सुद्धा येथे हजर केलं आहे तुमच्या सोबतच. याकरिता आपण या ऊर्जेचे मनापासून धन्यवाद मानूया. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी. या ऊर्जेसोबत जुडत असताना आपण दर रविवारला एक नवीन विषयासह एका नव्या प्रश्नावर चर्चा करून त्यावर या ऊर्जेकडून ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेच्या वापरामुळे आपण कशा प्रकारे बरं बदल घडवून आणू शकतो हे आपण बघत असतो. आणि आज सुद्धा हीच संधी या ऊर्जेनी, या ब्रह्मांडीय ऊर्जेनी मला दिली आहे. त्याकरिता मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. केवढं हे माझं भाग्य, केवढं हे माझं भाग्य. आपण अनेक जण प्रश्न पाठवता. गेला आठवडा झाले प्रश्न येत आहेत. या नकारात्मक विचारांवर ताबाच घेता येत नाही मॅडम. खूप त्रस्त असणाऱ्या अनेक जणांचे या आठवड्यावर प्रश्न आहेत. आणि मग अचानक सुचलं की नाही, सेशन जरी थोडस परत होत आहे, रिपीट होत आहे, आपण या विषयावर मागे बोललेलो आहे, पण तरीही नकारात्मक विचारांपासून मुक्तता करणे हे मंजुश्री तुला दिलेलं यावेळेचं कार्य आहे. आणि म्हणून या विषयावर आपण पुन्हा बोलण्यासाठी, पुन्हा या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत ओळख करून घेण्यासाठी आणि या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग आपण या ऊर्जेसोबत कनेक्ट होऊन आपण नकारात्मक विचारांपासून स्वतःला कसं बरं मुक्त करू शकतो हे आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहे. आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आपण सगळेजण अगदी माझ्या अगोदर हजर होतात, त्याकरिता मनापासून धन्यवाद. आणि आपल्याला स्थिर व्हायचं आहे, शांत व्हायचं आहे, याकरिता अगोदर आपण थोडं मेडिटेशन घेतलं आहे. मला माहिती आहे अनेक जण असे आहेत की त्यांचा अभ्यास माझ्यापेक्षा मोठा असेल, त्यांचे अनुभवही माझ्यापेक्षा मोठे असतील. नक्कीच असू शकतात. आपल्या सगळ्यांचा भावनांचा आदर करत आणि चुकूनही कोणी दुखावलं गेलं तर अगोदरच क्षमा मागते. आणि माझ्या सेशनला आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांसह या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने आपण सुरुवात करूया. आपला व्हिडिओ, आपलं हे सेशन युट्यूबला येणार आहे. तरीही युट्यूबच्या सर्व सन्माननीय सदस्यांना मी विनंती करते, या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक दिलेली असेल, आपण त्या ग्रुपची लिंक जॉईन करू शकता. पुढील होणारे प्रत्येक फ्री सेशन आपल्या सगळ्यांना त्या सेशनची माहिती मिळणार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अनेक जणांचे मेसेज आहेत की या नकारात्मक विचारांपासून मॅडम मुक्तीच मिळत नाही आहे. भरपूर काय काय माहिती, या आठवड्यामध्ये खूप खूप जणांचे मेसेज आहेत, खूप जणांचे आहेत. आणि मग मी ठरवलं की आपण काय करूया, तर आपण याच विषयावर सेशन घेऊया. तर त्यामुळे आपण पुन्हा थोडंसं सेशन रिपीट होत आहे, पण नक्कीच तुम्हाला सांगते रिपिटेशन काहीही होणार नाही. कारण विषयच एवढा मोठा आहे. नकारात्मक विचारांवर मागच्या वेळेस सांगितलं होतं, बोलायचं असलं ना किंवा आपण जर मार्ग काढायचे असले तर खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्ग काढू शकतो. तर नक्कीच आज आपण वेगळ्या पद्धतीने सेशन घेणार आहे. या अगोदर आपण घेतलेलं आहे नकारात्मक विचारां पासून मुक्त करणारी ऊर्जा, असं काहीतरी आहे. व्हिडिओचं हेडिंग तुम्ही बघू शकता. ओके. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन, तुमचे व्हिडिओ सुरू पाहिजे. बस, खूप काहीच नाही, व्हिडिओ सुरू हवेच. आणि आपण शेवटी एक छानसं मेडिटेशन घेणार आहे. आपल्याला फक्त आणि फक्त व्हिडिओ सुरू हवेत. बस. वा, छान छान. नाही, बऱ्याच जणांचे नाही आहेत, अजूनही बरेच नाही आहेत. मला 4ही मयुरींचे व्हिडिओ सुरू हवे आहेत. 4 मयुरी आहेत.
आपण जिवंत आहे. ज्या ऊर्जेसोबत, ज्या ऊर्जेच्या मदतीने काय म्हणूया, आपल्याला जिवंत ठेवणारी ऊर्जा आणि आपल्याला निरोगी ठेवणारी ऊर्जा. आपण जर आरोग्य संपन्न आहोत तर ज्या ऊर्जेच्या सहाय्याने आपण आरोग्य संपन्न आहोत आणि त्याच ऊर्जेच्या सहाय्याने आपण जिवंत आहोत. मग आपल्याला जिवंत ठेवणारी ऊर्जा म्हणजे काय, तर प्राणशक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि याच ऊर्जेला, याच प्रकाशाला, याच कोणी ऑक्सिजन म्हणेल, कोणी प्रकाश म्हणेल, कोणी प्राणा म्हणेल, कोणी प्राणशक्ती म्हणेल, कोणी मन म्हणेल, कोणी काही म्हणेल. याला ज्याला जे म्हणायचं तो ते म्हणणार. आणि सेम असंच या प्राणाला, या प्राणशक्तीला जापानीज भाषेमध्ये रेकी म्हटलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, रे म्हणजे काय, तर विश्वव्यापी, संपूर्ण विश्वामध्ये एकच असणारी. आणि की म्हणजे काय, तर प्राणशक्ती, ब्रह्मांडीय ऊर्जा, असं जापानीज भाषेमध्ये म्हटलं. आणि हा आलेला शब्द जापानीज भाषेमधून आहे म्हणून आपण त्याला रेकी म्हणतो. म्हणजे काय, तर ऊर्जा सर्वीकडे एकच आहे. अथर्व वेदामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी, या रेकी हा शब्द नाही आहे, परंतु अथर्व वेदामध्ये या ऊर्जेचा उल्लेख केलेला आहे. शब्द वेगळा असेल, ऊर्जा तीच. त्यानंतर गौतम बुद्धांनी, आपल्या अनेक साधू संतांनी याच प्राणशक्तीच्या, प्राणाच्या, ऑक्सिजनच्या, ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सहाय्याने स्वतःला त्या परम सुखापर्यंत, परमोच्च काय म्हणूया आपण, त्या विश्वरूपासोबत एकरूप केलं. याच ऊर्जेच्या सहाय्याने अनेक साधू संत महात्मे, बुद्धांपासून सगळेच त्यांनी अनेक रुग्णांना दुरुस्त केलं. याच ऊर्जेच्या सहाय्याने त्यांनी अनेकांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, नातेसंबंधामध्ये सुधार, त्या अनेक लोकांच्या आयुष्याचे अनेक प्रश्न सोडवण्यास मदत केली, ते सोडवून दिले. हीच ती ऊर्जा जी आपल्या अनेक साधू संत महात्मे यांनी वापरली आहे. नक्कीच मी त्यांच्या एवढी नाही होऊ शकणार, परंतु आपण त्यांच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करूया. आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा भुललासी. आपल्या महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की देव तुझ्यातच आहे, तूच आहे तुझ्या आयुष्याचा, तुझ्या जीवनाचा शिल्पकार. त्यांनी आपल्याला त्यांच्याच भाषेमध्ये, आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये सुद्धा सांगितलं आहे, देव माणसात शोधा. म्हणजे काय, तर हे ब्रह्मांड विश्व आहे. विश्व आपण जे आता म्हटलं आहे की मला जिवंत ठेवणारी ऊर्जा, मला जिवंत ठेवणारी ऊर्जा म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा. ब्रह्मांडीय ऊर्जा म्हणजे काय, तर ब्रह्मांड म्हणजे काय, तर अग्नी, वायू, जल वेगळ्या वेगळ्या याने घेतले आहेत. हा म्हणजे काय म्हणूया आपण, नंबर वेगळा घेतला आहे. आकाश, पृथ्वी या पंचतत्वापासून तयार झालेलं हे ब्रह्मांड, या ब्रह्मांडाकडे अशी ही विशाल असलेलं आहे हे ब्रह्मांड. आणि आपण काय आहे, तर त्या ब्रह्मांडाचं एक सूक्ष्म स्वरूप आहे. आणि हेच आपल्या महात्म्यांनी आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जर तू या ब्रह्मांडाचं सूक्ष्म स्वरूप आहे, तर तुझ्यामध्ये, या ब्रह्मांडामध्ये जे जे काही आहे ते ते सर्व आहे. आणि तू मात्र त्याला विसरला आहेस. म्हणून तुझं आहे तुझ्याजवळ, पण तुला सापडत नाहीये. तर आता आपल्याला या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडून आपल्या आतील शक्तीचा वापर करून, आपल्या आतील शक्तीची ओळख करून घ्यायची आहे. आणि
याच शक्तीच्या सहाय्याने, आपल्याच आतील शक्तीच्या सहाय्याने जी आज रोजी आपल्यासाठी काम करतेच आहे. म्हणजे काय, तर मला जिवंत ठेवते आहे ना. मी जर जिवंत आहे तर ही ऊर्जा माझ्या आतमध्ये आहे. आपण सगळेजण जिवंत आहोतच. ही ऊर्जा आपल्यामध्ये आहेच. आणि याच ऊर्जेच्या सहाय्याने आपण निरोगी सुद्धा आहोत. ऊन लागलं, थोडं डोकं वगैरे दुखलं, होतं आपण आपोआप दुरुस्त अनेकदा. हे दुरुस्त कोण करतं आपल्याला? आपल्याला निरोगी कोण ठेवतो? बाहेरच्या जगामध्ये भरपूर व्हायरस आहे. आलं थोडंसं व्हायरल इन्फेक्शन, आपलं शरीर आपल्याला दुरुस्त करतं अनेकदा. कोण करतं आपल्याला निरोगी? तर आपल्या आतमध्ये असलेली ती प्राणशक्ती, ती जैविक शक्ती, ती जैविक ऊर्जा, तो प्राणा, ती प्राणशक्ती, ती ऊर्जा. आणि बस फक्त ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेचा अभ्यास जो आपल्या साधू संतांनी केला होता, डॉक्टर मिकाऊ उसुई यांना सुद्धा जपानमध्ये वाटलं, काय आहे बरं ही बुद्धांची शिकवण, कसे बरं ही लोक दुरुस्त करू शकतात एखाद्या रुग्णाला. मला पण शिकायचं आहे, मला पण समजून घ्यायचं आहे. आणि त्यांनी ही ऊर्जा समजून घेण्यासाठी आपल्या भारतामध्ये आले, साहित्य नेलं, तेथे त्याचा अभ्यास केला, भरपूर ध्यानधारणा केली. आणि आणि जी भाषा आपल्याला समजू शकत नव्हती, आपल्याला ज्या भाषेमध्ये समजत नव्हतं, त्यांनी सोप्या भाषेमध्ये नवीन टेक्नॉलॉजी त्यामध्ये आणली असं म्हणूया आपण. तीच ऊर्जा, फक्त त्या ऊर्जेचा सहजतेने वापर कसा करायचा हे आपल्याला, हे त्यांनी तेथे शोधलं. आणि पुन्हा मग त्यांच्याकडून त्यांच्या अनुयायीकडून त्यांचे अनुयायी असं करता करता कुठेतरी भारतामधील एक शिष्य तयार झाले यांच्याच गुरु परंपरेनुसार. आणि त्याच गुरु परंपरेनुसार आपल्याकडे आलेली ही ब्रह्मांडीय ऊर्जा देखील. आणि म्हणूनच हा शब्द जपान मधून आलेला आहे. ऊर्जा मात्र एकच आहे, जी तुमच्या माझ्या प्रत्येकामध्ये सडसडते आहे. जे चैतन्य, जो आनंद, जी खुशी, जे प्रेम, जे सगळं काही आपलं आहे ना, ते याच ऊर्जेच्या भरोशावर आहे. जे काही मी आज तुमच्या सोबत बोलू शकत आहे ते याच ऊर्जेच्या भरोशावर आहे. तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात ते याच ऊर्जेच्या भरोशावर आहे. मग मॅडम तुम्ही आम्हाला काय नवं शिकवणार? आम्हाला कशासाठी बोलवलं? आमच्या जवळ तर सगळं आहे. नक्कीच आपल्या सगळ्यांजवळ सगळंच आहे, पण आपण त्याचा वापर किती करायचा, कसा करायचा, केवढा मोठा करू शकतो हे आपल्याला माहिती नाही. आणि ते जाणून घेण्यासाठी आणि तो वापर आपण कसा करावा ते शास्त्र शुद्ध पद्धतीने शिकून घेण्यासाठी, दिव्यानी दिवा पेटवण्यासाठी तुमच्या शक्तीची तुम्हालाच ओळख करून घ्यायची आहे. आणि ती ओळख होत असते एक शक्तिपात, प्रदीपन, अटुनमेंट या माध्यमातून. आणि आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जेचा वापर करू शकतो. अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा देखील. 3 स्टेप आहेत, पहिली, दुसरी, तिसरी. 7 दिवस 7 मेडिटेशन करायचे असतात पहिल्या लेवलचे, 21 मेडिटेशन असतात दुसऱ्या लेवलचे, आणि पुन्हा 21 मेडिटेशन तिसऱ्या लेवलचे. आणि मग आपण रेखीमय आयुष्यभर आयुष्य जगायचं असते. मेडिटेशन सोडायचं असं मी नाही सांगत आहे. ओके, मेडिटेशन नियमित करायचं. तर अशी ही ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा मला पडलेला विसर, किंवा माझ्याच आतमध्ये असलेल्या ऊर्जेचा जिचा वापर मी आज करते आहे, तो वापर मी अजून मोठ्या प्रमाणात करण्यासाठी हे करण्याच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या मला शिकायचे आहेत. आणि ते शिकणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडणं. आज मी माझ्या आयुष्याच्या ज्या प्रश्नांसाठी ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करत आहे, ते प्रश्न मी मोठ्या प्रमाणामध्ये ही ऊर्जा वापरून चुटकीसरशी कसे सोडवावेत हे समजून घेणे म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत एकरूप होणे. माझे विचार, मी जो विचार करणार तेच माझ्या आयुष्यामध्ये होणार.
जो विचार मी करू शकते, जो विचार मी करू शकतो, तो प्रत्यक्षात आणण्याची ताकद ही माझ्यामध्ये आहे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे. यस, मला हेच म्हणायचं आहे. तुम्ही जो विचार करू शकता, तो विचार तुम्ही प्रत्यक्षात उतरवू शकता. आणि म्हणूनच विचार कसे असावेत, तर विचार सकारात्मक असावेत. आपण विचार जर चुकीचे करत असू तर त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या तर त्याला जबाबदार कोण मग? बरोबर. कारण आताच मी म्हटलं आहे की जो विचार मी करणार, मी म्हणजे आपण सगळेजण, जो विचार मी करू शकते तो विचार प्रत्यक्षात उतरवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग मी विचार जर नकारात्मक करत असेल तर काय होईल? ते नकारात्मक विचार, नकारात्मक गोष्टी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष उतरवण्याची ताकद कोणामध्ये आहे? कोणामध्ये आहे? करा माईक सुरू. माझ्यामध्ये बरोबर. आपल्यामध्ये तुमच्या माझ्यामध्ये. Yes. मग मला एवढंच सांगा की मी मी जर चांगला विचार करत असेल, मी जर माझ्यासाठी जो योग्य विचार करत असेल, ते जर माझ्या आयुष्यात घडत असेल तर त्याला जबाबदार कोण? माझ्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या छान गोष्टीसाठी, चांगल्या गोष्टीसाठी, आनंददायी गोष्टीसाठी मीच मीच. बरोबर ना? कारण काय? मीच कारण तो विचार मी करते. येस, आपण प्रत्येक जण जे बोलणार तेच होणार, हे लक्षात ठेवा. तुम्ही रेकीमध्ये असा किंवा नसा, जो विचार तुम्ही घोंगावता डोक्यामध्ये, तोच 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 विचार करता, तेच तेच आपल्या आयुष्यामध्ये घडते की नाही घडत? सांगा बरं. घडते. मला एवढंच विचारायचं आहे, प्रत्येकाला विचारायचं आहे. तुमचा प्रॉब्लेम नाही मी शेअर करत आहे, फक्त मला एवढंच विचारायचं आहे, जो कोणता आज रोजी तुमच्या आयुष्यामध्ये प्रश्न आहे, जो कोणता प्रश्न आहे, तो प्रश्न माझ्या आयुष्यात असं होईल का याची चिंता तुम्हाला अगोदर होती का? फक्त माईक हो किंवा नाही सांगा. होती मॅडम. हो होती. तुम्ही वारंवार त्या विषयावर विचार करायचे का अगोदर, असं होईल का? हो. करायचं हा, आणि आज मग तसंच झालं का? नाही. हो मॅडम, खूप ज्या गोष्टी तशा झाल्या. येस, खूपशा गोष्टी तशा झाल्या, ज्या गोष्टीचा विचार मी वारंवार करायचे. मला असं वाटलं होतं की, बघा मी छोटासा विषय घेते, मला असं वाटलं एखाद्याला की काय गड्या मला वाईट वाटते. बघा तुम्हाला एक गंमत सांगते. टिटवी ओरडली ना की आपल्या डोक्यामध्ये काहीतरी, हा आहे ना, आपल्या डोक्यामध्ये काहीतरी येते, काहीतरी वाईट घडेल. बरोबर. आपल्याकडे काहीतरी वाईट घडेल गड्या, काहीतरी वाईट होऊ शकते का, आपल्या डोक्यात विचार येतो आणि दिवसभर तेच. बरोबर. आणि पुन्हा विचारांमध्ये काय येते? आपल्या घरचे, आपल्या जवळचे लोक, यांना काही होईल का, यांना काही होईल का, यांना काही होईल का, असं कोणाकोणासोबत होतेच. बरोबर आहे. आणि मग त्या लोकांकडून काहीतरी वाईट खबर येतेच. असं झालंय काय? मग निर्मलाताई हात वर केला तर. हा, आपल्यासोबत होत आहे, कारण आपण त्या विचारामध्ये मग्न असतो, तेच ते आपण ब्रह्मांडामध्ये टाकतो. यस, आपण तेच ब्रह्मांडामध्ये टाकतो, तेच नकारात्मक विचार टाकतो, तेच टाकतो आणि आपल्या जवळच्या लोकांविषयी टाकतो, विशेष मोठ्या प्रेमाने टाकतो. आहे ना. आणि आपल्या जवळच्या लोकांची जी एनर्जी असते ना, ती लो करतो, कमी करतो. बरोबर. आणि मग त्यांच्यासोबत काही चुकीचं झालं की आपण मोठं वर करून म्हणतो, काय माहितीये का, मी म्हणतच होते ना की असं होणार आहे काहीतरी, मला वाटलंच होतं. मला वाटलं नव्हतं, तू नकारात्मक विचार केले. बरोबर. बरोबर एवढीच आहे. गोष्ट आहे. तुम्ही नकारात्मक विचार केले, तुम्ही नकारात्मक गोष्टी टाकल्या. माझा एखादा प्रश्न आहे, माझा एखादा प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटते की तो इतरांपर्यंत जाऊ नये, तो सिक्रेट राहावा.
सिक्रेट राहावा असं वाटते. आणि मग जर मला असं वाटते की तो सिक्रेट राहावा, माझा प्रश्न इतरांना माहिती पडू नये, तर मी काय करते, मी थॉट असे क्रिएट करते नेहमी, असं होईल का, याला हे समजलं तर तो तसं वागेल का, त्याला समजलं तर तो तसं वागेल का, याला ही गोष्ट करेल का. आपल्या विचारांमधून व्हायब्रेशन चुकीचे जातात आणि सहजपणे गोष्टी घडतात. ट्युशनला शिकायला बऱ्याच वेळा बरंच महिला मंडळ चोरून लपून येते आणि विचार करते यांना समजेल काय, आमच्या ह्यांना समजेल काय, आणि काय करतात माहितीये का, ऍडमिशन घेता बरोबर त्यांच्या ह्यांना समजते. आणि पण येथे ऊर्जा असते, येथे ऊर्जा एवढी मदत करते, ज्यांच्या ज्यांच्या ह्यांना समजलं ना ते ते म्हणतात तू कर. उलट असं झालेलं आहे की चोरून लपून शिकायला आलेले अनेक जणांनंतर जोडीने बसले सेशनला आणि त्या गोष्टीचा आस्वाद घेतला, अनेक आहेत असे. तर ही पॉझिटिव्ह एनर्जी आहे, इथे इथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होऊ शकते बरोबर, हे अपवादात्मक स्थितीमध्ये होऊ शकते. पण जेव्हा आपण विचार करतो, जो विचार मी माझ्या मनामध्ये केला, बघा तोंडामधून बाहेर काढलेल्या शब्दांपेक्षा जास्त एनर्जी जास्त असते ती मनातल्या मनात केलेल्या विचारांची. म्हणून काय म्हणतो आपण ना, एक वेळ बाबा बोलून मोकळा हो, पण मनातल्या मनात शिव्या देऊ नको किंवा मनातल्या मनामध्ये पुढेच बसू नको, असं म्हणतात ना. त्याचं कारणच हे आहे की जेवढा आपण आतल्या आतमध्ये विचार करतो ना, कारण ते मनन होते त्या गोष्टीचं मनन, हो ना, ते ना जास्त त्रासदायक असतं इतरांना सुद्धा, समोरच्या व्यक्तींना सुद्धा. म्हणून मी एवढं सांगेल आवर्जून की आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला आपल्या विचारांवर ताबा घ्यायचा आहे, आपल्याला या नकारात्मक विचारांपासून स्वतःला मुक्त करायचं आहे. मग आता राहिला प्रश्न, हे तर सगळं समजते हो मॅडम, विचार चांगला करावा, चांगलंच बोलावं, हो ना, चांगल्याच बोलावं, चांगलाच विचार करावा, एवढंच नाही तर इतरांसाठी आपला दुश्मन जरी असला ना त्याला आशीर्वादच द्यावा, त्याचं भलं हो असंच म्हणावं. आणि हो, मागताना आपण बऱ्याच वेळा एखादं म्हणतो माझ्या दुश्मनाला सुद्धा असं आयुष्य देऊ नको किंवा माझ्या दुश्मनाला सुद्धा असे प्रसंग आयुष्यात घडवू नको, असं पण आपण म्हणतो अनेक वेळा. पण तो म्हणतो कुठून, इथून म्हणतो. आणि मनातल्या मनामध्ये मात्र अनेक गोष्टींसाठी आपण काय करतो, तर तक्रार करतो, नकारात्मक विचार करतो. आणि हो, या नकारात्मक विचारांचा आपल्या आयुष्यावर खूप 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 परिणाम होतो, खूप परिणाम होतो. हे नकारात्मक विचार काय असतात, आणि खरंच एवढं आता मी सांगते आहे, मंजुश्री सांगते आहे, आणि हो एका मिनिटामध्ये, एका दिवसामध्ये, आठवड्यामध्ये मी नकारात्मक विचारांवर पूर्णपणे ताबा घेतला, असं होणार आहे का. आपली ज्या दिवशी आपण मेडिटेशनला सुरुवात करणार, ज्या दिवशी, आता आपण सेशनला बसलेलो आहोत, आपण एक विचार क्रिएट केला की मला नकारात्मक विचारांवर ताबा हवा आहे, तर मी म्हणते की आता तरी आपण सेशनला बसलेलो असताना सगळ्यांना पॉझिटिव्ह वाटत आहे की नाही. यस, सेशनला आल्यापासून मॅडम अजूनही माझ्या डोक्यात नकारात्मक विचार आलेले आहेत, असं म्हणणारा कोणी असेल तर प्लीज हात वर करा, किंवा मी म्हणा, मला सांगा. मॅडम सेशन मध्ये बसलो आहे, सुरुवातीचं छोटस मेडिटेशन केलं आहे, तरीही नकारात्मक विचार येत आहेत, हात वर करा किंवा मी म्हणा, मला येत असतील तर सांगा, काही टेन्शन नाही आहे. नाही येत आहे बघा, कोणीच हात वर करत नाही आहे, कोणीच नाही. का नाहीये माहितीये, कारण आहे ना, आपण येथे चांगल्या विचारांनी आलेलो आहे, सकारात्मक विचारांनी आलेलो आहे, एका फ्रिक्वेन्सीनी एकत्र आलेलो आहे. आणि आता आपल्याला कुठंतरी मनाला वाटलंय, हो जर ह्या म्हणतायत ना की यापासून सुटका मिळू शकते, तर मिळू शकते बाबा. अंतर्मनाला कुठंतरी एवढासा विश्वास निर्माण झाला आहे, आणि तुमचे जे विचार आहेत ते थांबले आहेत, आणि विचार इकडे माझ्या शब्दांकडे केंद्रित झाले आहेत की ह्या काय सांगतात हे बघू दे पहिले. आणि तुम्ही काय केलं, तर स्वतःच्या विचारांना कन्व्हर्ट केलं. कुठं कन्व्हर्ट केलं, तर माझ्याकडे.
बरोबर. ते चुकीचे जे विचार होते त्या चुकीच्या विचारांना, हो चुकीचे विचार कोणाकोणाचे कुठल्या लेवलचे आहेत मला सगळं माहितीये, सांगते तुम्हाला, मीच सांगते तुम्हाला. कोणाला शेअरिंग करायची गरज नाही आज. आज कोणी शेअरिंग करणार नाही, फक्त जुने लोक अनुभव शेअर करतील. बाकी पर्सनल प्रॉब्लेम आहे, नकारात्मक विचार हा, डिप्रेशन हा, माहितीये मला, एन्झायटी हा, मी तुम्हाला पर्सनली या प्लॅटफॉर्मवर कोणालाच शेअरिंग नाही करू देणार. पण तुमच्या प्रॉब्लेमला सोल्युशन काढण्याचा आपण नक्की प्रयत्न करूया. बरोबर. आणि मात्र जुने विद्यार्थी जे आहे ते अनुभव शेअर करू शकतात. तर बघा तुम्ही काय केलं आता, आता तुम्ही माझ्याकडे केंद्रित झाला, बरोबर, आणि मला ऐकता आहात. म्हणजे काय, तर त्या विचारांची दिशा, त्या तो फोकस तुम्ही इकडे केला आहे. जो या दिशेने जात होता तो तुम्ही या दिशेने कन्व्हर्ट केला आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण जोडणार आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत आपण जोडणार आहे. येथे काय होणार आहे, येथे आपण हा जो भरलेला पेला आहे कशाचा, नकारात्मक विचारांचा, बरोबर, आपण यामध्ये एक एक खडा टाकणार आहे. कशाचा, सकारात्मक विचाराचा. एक 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 टाकणार आहे. काय होणार सांगा, काय होणार सुरेखा? हॅलो. नकारात्मकता बाहेर येणार. यस, एक एक बाहेर निघून जाणार. बरोबर, एक एक बाहेर निघून जाणार. जेवढा भरलेला हा पेला आहे, पाण्याने भरलेला आहे. ओके, हा भरलेला पेला आहे, मग आपण म्हणूया की ऊर्जा, बरोबर. तर येथे एक एक स्टोन टाकूया. कशाचा, सकारात्मक ऊर्जेचा, सकारात्मक पॉझिटिव्ह विचारांचा, पॉझिटिव्ह विचारांचा, पॉझिटिव्ह विचारांचा. हळूहळू काय होईल, तर हळूहळू अगोदरची एनर्जी पूर्णपणे निघून जाईल आणि नवी ऊर्जा तेथे जमा होईल. एका लेवलला गेल्यानंतर आपण काय करणार, एका लेवलला गेल्यानंतर आपण असं करणार की हे हे जे आहे, हा जो ग्लास आहे हा पूर्णपणे क्लीन करणार आणि यामधलं आहे नाही ते सर्व टाकून देणार, सर्व टाकून देणार. आणि मग येथे फक्त पॉझिटिव्ह भरत राहणार, पॉझिटिव्ह भरत राहणार, पॉझिटिव्ह भरत राहणार. म्हणजे आपला वेग वाढणार. पण आपण एकदमच असं नाही करू शकत, एकदम नाही करू शकत. या प्रोसेसला वेळ लागत असतो. एका दिवसामध्ये तुमचे नकारात्मक विचार, किंवा आता माझा सेशन सुरू झाला आहे, माझ्या सेशनला तुम्ही लोक सगळेजण बसलेले आहात आणि तुमच्या नकारात्मक विचारांवर तुमचा ताबा पूर्णपणे आलेला आहे. यानंतर तुम्ही चांगला आणि चांगलाच विचार करणार असं नाही म्हणू शकत. का नाही म्हणू शकत, तर विचार आपल्या मनामध्ये दररोज 80,000 विचार येऊ शकतात. एवढ्याशा खोकट्यामध्ये 80,000, आणि त्यापैकी 95% हे निगेटिव्ह असू शकतात. आपल्याला काय करायचं आहे, या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडायचं आहे. या एनर्जी सोबत आपण जोडल्यानंतर काय होणार, आपण ब्रह्मांडीय ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जा घेणार, ती जी आपण दररोजच घेतो. मग एनर्जी सोबत जोडल्यामुळे काय होणार, तर येथे आपण असं करणार आहे, आपण ते टेक्निक शिकणार आहे की मोठ्या प्रमाणात ऊर्जा मी कशी घेऊ शकणार. या ऊर्जेचा वापर मी माझ्या मनशांतीसाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या आर्थिक संपन्नतेसाठी, माझ्या रिलेशनसाठी, चांगलं चांगलं सगळं माझ्या आयुष्यात करण्यासाठी मी या ऊर्जेचा वापर कसा करू शकणार, हे मी शिकणार आहे. पहिला टप्पा असेल मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेणे. ऊर्जेने मी भरभरून होणार. आणि मग काय करणार आहे, तर सायंटिफिक दृष्ट्या माझं आरोग्याची एक एक समस्या कमी व्हायला लागणार. कारण ही प्राणशक्ती, हा प्राणा मला तसाही हा प्राणा मला निरोगी ठेवतो. मग हा जो प्राणा मी मोठ्या प्रमाणात घेणार, त्यामुळे काय होणार, तर हा प्राणा माझ्या शरीराच्या प्रत्येक नर्वस सिस्टमला, माझ्या प्रत्येक नाडीला पोहोचणार आणि
माझे एक एक ब्लॉकेजेस क्लिअर होणार आणि माझे झालेले एक एक क्लिअर ब्लॉकेजेस मला काय करणार, तर मला आरोग्य संपन्नतेकडे नेणार. माझा आरोग्याचा प्रश्न मी स्वतः मिटवू शकतो, हा विश्वास माझ्यामध्ये येणार. आणि हो, यू कॅन हील युअर लाईफ. मी माझं लाईफही हील करू शकते आणि यू कॅन हील यू. तुम्ही स्वतः तुम्हाला हील करू शकता. म्हणजे माझ्यामध्ये ती क्षमता आहे माझं आरोग्य दुरुस्त करण्याची. मला जर कुठं आजार आहे असं म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की माझ्यामध्ये ती क्षमता आहे मला स्वतःला निरोगी ठेवण्याची. बरोबर. कारण या जगातले 80% आजार हे विचारांनी निर्माण झाले आहेत. मग मी या ऊर्जेसोबत जोडल्याने माझ्या विचारांवर नियंत्रण घेणार आहे. ते कसं ते पण सांगते. विचारांवर नियंत्रण घेणार आहे. मोठ्या प्रमाणात प्राण ऊर्जा प्राणशक्ती मी घेणार आहे या ब्रह्मांडाकडून. येथे माझ्या सबकॉन्शियस माइंडला मानसशास्त्रीय दृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्ट्या मी प्रोग्रामिंग करणार आहे. त्याच अफर्मेशन देणार आहे. त्याच गोष्टीकडे जसं आता तुमचं माझ्या बोलण्याकडे लक्ष केंद्रित आहे तसं ते केंद्रित होणार. काय? आपला सबकॉन्शियस माइंड त्याच गोष्टींकडे. आणि तुम्हाला माहिती आहे आपला मेंदू जो विचार करणार तो स्त्राव सोडत असतो. पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी तो स्त्राव सोडतात. मला जर हवं आहे की मी आरोग्य संपन्न व्हावं तर आरोग्य संपन्नतेसाठी असणारा स्त्राव ते सोडतात. मला जर इथे जखम झाली आहे तर ती जखम दुरुस्त करण्यासाठी स्त्राव येतो आपल्याला. आपोआप जखम दुरुस्त होतो. आपण त्याला ग्रंथी म्हणतो. तर तो स्त्राव सोडतो. सेम माझ्या आरोग्यासाठी जे जे गरजेचं आहे त्या माझ्या आर्थिक प्रगतीसाठी जे जे गरजेचं आहे, माझ्या मनशांतीसाठी, माझ्या सकारात्मक विचार माझ्यामध्ये क्रिएट व्हावे यासाठी जे जे गरजेचं आहे त्या सगळ्या अफर्मेशन त्या सगळ्या प्रोग्रामिंग आपण आपल्या सेशन मध्ये करणार आहे, करून घेणार आहे. आणि त्यामुळे काय होणार तर मला तोच स्त्राव मिळणार जो माझ्या शरीरासाठी गरजेचा आहे. माझ्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार वैज्ञानिक दृष्टिकोनातून. अंधश्रद्धा बिंधश्रद्धा काही नाहीये. रेकी शिकलो ऊर्जा आहे असं काही नाहीये. असं आहे की स्वतः मेहनत घ्यावी लागेल जराशी. स्वतःवर जर काम करायचं आहे आणि नैराश्य आहे एका दिवशी नाही जात. कारण 80,000 विचार आपण एका दिवशी करत असतो. या जगामध्ये असलेले 80,000 विचार एका दिवशी या मेंदूमध्ये येऊ शकतात. 90% ते 95% मी वाचलाय कुठेतरी नकारात्मक येऊ शकतात. आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मृत्यूपर्यंत आपल्यासोबत हे विचार चालणार आहेत. आपल्याला काय करायचं आहे आपल्या विचारांवर ताबा घ्यायचा आहे. मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक असो, मी कमीत कमी विचार करणार दिवसभरामध्ये. मी माझ्या या माइंडला जास्तीत जास्त शांत ठेवणार आणि जे विचार येणार ते सकारात्मक करणार. याचा अर्थ असा आहे की नकारात्मक विचार येणारच नाही असं नाही. पण असं होईल की आज रोजी जे नकारात्मक विचार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत त्याऐवजी काय होणार तर नकारात्मक विचार कमी होणार आणि सकारात्मक विचारांची संख्या वाढणार. आलेही काही नकारात्मक विचार तरीही ही संख्या जास्त असल्यामुळे त्याची चालू देणार नाही असं म्हणूया. मेजॉरिटी सकारात्मक विचारांची असल्यामुळे नकारात्मक विचार आलाही तरीही ताबा घेणार. सध्या काय झालेलं आहे तर अनेकांच्या मनाचा शरीराचा ताबा त्या नकारात्मक विचारांनी घेतलेला आहे. डोक्यात विचार येते कोणी पडेल का, डोक्यात विचार येते माझं काही होईल का, कोणाचा मृत्यू होईल का, कोणाचं काही होईल का, कोणी मला धोका देईल का, अनेक सारे विचार. माझ्यासोबतच असं का, हा व्यक्ती असं करेल का, तो व्यक्ती तसं करेल का, आलेला ग्राहक मला फसवणारा असेल का, अनेक अनेक प्रश्न. म्हातारपणी माझीच मुलं मला वागवतील का की नाही वागवतील, कशाचं काही आपलेच विचार. माझा स्वतःच बाळ ज्याला मी लाडाने मोठं केलंय त्याच्याबद्दलही मी विचार करते कशाचं काही कोणी कोणाचं असते. अरे
आहे ना. बोललो ना आपण मम्म्या बोलतो ना, कशाचं काही कोणी कोणाचं असते या जगामध्ये, कसं काय नसते कोणी कोणाचं. आपण होऊया ना सगळ्यांचं. बघा आपण राहूया ना प्रामाणिक, बघा आपल्याला तेच मिळणार. आपण पॉझिटिव्ह विचार करूया, बघा आपल्या आयुष्यात तेच होणार. आणि मग काय तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे आपण त्या टेक्निक शिकतो. काय टेक्निक शिकतो तर अगदी मी तुम्हाला या सेशन मध्ये मी कसं शिकवते ते नाही सांगू शकणार. बघा मी तुम्हाला एक उदाहरण दिलं की सुरुवातीला काय होतं, तर सुरुवातीला आपण त्या पेल्यामधलं जे नकारात्मक आहे तेथे आपण पॉझिटिव्ह 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 टाकतो. ते टाकून ते आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडल्यामुळे काय होणार आहे तर आपण आपल्या नकारात्मक विचारांची संख्या कमी करणार आहे. आपण आपले सकारात्मक विचार वाढवणार आहे. आणि एक वेळ आपल्या मनाला सवय झाली ना चांगला विचार करायची की मग चॅलेंज आहे की तुमच्या मनामध्ये चुकीचा विचार येणार नाही. एखादी गोष्ट घडली पण ना तरी तुम्ही म्हणसाल नाही नाही मी यातून मार्ग काढू शकणार. कारण घडणारी एखादी गोष्ट तुम्ही नाही थांबवू शकत, पण तुम्ही एखादी गोष्ट क्रिएट मात्र करू शकता तुमच्या विचाराने. एखादी गोष्ट नाही घडायची आहे तरी तुम्ही असंच होणार असंच होणार असंच होणार असा विचार करून 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 हे करतो. आणि जेव्हा एखादी व्यक्ती नकारात्मक विचारांमध्ये असते ना तेव्हा तिला एखाद्याने सल्ला जरी दिला ना तरी नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात सगळ्यात पहिले येते की हा सल्ला ही व्यक्ती त्याच्या स्वार्थासाठी मला देत आहे का, काहीतरी यांचंही असेल यामध्ये, म्हणून तर हे मला माझ्यासाठी एवढा जीव तोडून राहिले, माझ्यासाठी सांगून राहिले, असं येतं पहिले मनामध्ये. पुन्हा एखादी व्यक्ती सुरक्षेच्या दृष्टीने एखादी गोष्ट सांगायला गेली तर पुन्हा त्या व्यक्तींना असं वाटते की याही व्यक्तीपासून मला धोका मिळाला तर, कारण विश्वास निघून गेलेला असतो त्या विचारांमुळे. कळलं? विश्वास निघून गेलेला असतो, विश्वास. आणि अनेक साऱ्या अशा गोष्टी असतात, अनेक की ज्या आपण विचारही नाही करू शकत. काय सांगावं आता याबद्दल, किती सांगावं, कठीण आहे. तर बघा आपण आता बघूया हा नकारात्मक विचार कुठल्या कुठल्या भावनांमधून निर्माण होतात आणि नेमकं काय असते. ह्या काय असते तर हे आहे ना, हा याला आपण काय म्हणतो तर तणाव. बरोबर आहे ना. ही ऊर्जा कुठली आहे, नकारात्मक विचार म्हणजे तणाव निर्माण करणारी ऊर्जा, त्रास देणारी ऊर्जा आहे ना. काय होते कधी कधी असं होते बघा, ह्या नकारात्मक विचारांची सुरुवातही कशी होते तुम्हाला सांगते. आपल्याला टेन्शन येतं हो ना, टेन्शन येते आणि टेन्शन आलं की लोक काय करतात, लोक आहे ना आपल्या जवळच्या व्यक्तीवर हे टेन्शन काढायला सुरुवात करतात. सगळ्यात पहिले स्वतःवर काढायला सुरुवात करतात आणि आजूबाजूच्या लोकांवर काढायला सुरुवात करतात. असं होते. टेन्शन आलं मला टेन्शन आलं की मी टेन्शन घेणार, माझं आरोग्य खराब करणार आणि माझा जोडीदार असेल, माझे आई वडील असतील, त्यांच्यावर भडके उडत राहतात हो ना. त्यांच्यावर त्या तणावाच्या ऊर्जा, त्या टेन्शनच्या ऊर्जा आपण काढत राहतो काढत राहतो काढत राहतो काढत राहतो. नैराश्य, नैराश्य काय असते, नैराश्य असं असते की कुठल्याच गोष्टीमध्ये मन न लागणे, काय नको मला हो ना, असं पण होतं कधी कधी. खूप विचार येतात, खूप विचार येतात. चिडचिड होणे, चिंता वाटणे. नकारात्मक विचार म्हणजे काय तर चिंता वाटणे, दुःख वाटणे. आणि माहितीये का एखाद्या गोष्टीचं एवढा होतो की उद्रेक होतो त्या भावनांचा. राग आला की मोठा खूप राग की मॅडम मी माझ्या रागावर नियंत्रणच करू शकत नाही. विचार आला ना की तो विचार कुठपर्यंत जातो. एखादा विचार, आपलं छान लग्न झालं आहे, मग प्रेमाचे स्वप्न बघावे की नाही हो ना. विशेष लव्ह मॅरेज झालेल्या जोडप्यांनी छान प्रेमाचे स्वप्न बघावे. पण आहे ना थोडासा विरोध झालेला असेल कुटुंबाकडून तर आहे ना नकारात्मक विचारांना सुरुवात होते.
मग असं होईल का, मग तसं होईल का, मी एकटा पडेल का, मी एकटी पडेल का, अमुक डमुक टमुक टमुक टमुक. आणि मग शेवट काय होतो तर बाई डिप्रेशन मध्ये, म्हणून मग जोडीदार डिप्रेशन मध्ये. डिप्रेशन मध्ये म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया की त्यांना काय होते तर त्या जे सुख आयुष्याचं भोगायचं आहे ते राहून जातं आणि नकारात्मक विचारच खूप. मी असे लोक पाहिले आहेत, असे लोक पाहिले आहे म्हणजे काय तर माझ्याकडे आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून पैसा आहे, भरभरून आहे, लक्झरी लाईफ जगतायत, पण माहित आहे का नैराश्यामध्ये आहे. आता सांगा आयुष्यामध्ये सुख कशाला म्हणावं. जी व्यक्ती फुटपाथवर असते ती व्यक्ती म्हणते मला साधं घर जरी मिळालं ना, थोडस पाल जरी मिळालं ना तरी त्याला सुख वाटते. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये सगळं काही आहे, विचारायलाच काही नाहीये की तुला काय नाहीये, मी जे मागेल ते मला मिळते, पण तरीही ते लोक नैराश्यामध्ये आहेत. का आहेत? कारण एवढंच आहे की नाही, तुम्ही म्हणता तसं नाही, तुम्ही म्हणता सुख माणसाला बोचते वगैरे वगैरे, काही नाही, असं काही नाहीये. ती एक राणी होती ना, एका राजाची राणी होती आणि ती राणी महालामध्ये राहायची, अगदी तिला फुलांचा बिछाना असायचा, पण तरीही तिला ते फुलं टोचायचे. सेम असं सुद्धा आहे, आहेत असे सुद्धा लोक. आणि असे सुद्धा लोक आहेत की ज्यांच्याकडे खरोखर आयुष्यामध्ये काही कमी आहे, पण माझ्या आयुष्यात एवढी कमी आहे पण मला असं वाटते की माझ्या आयुष्यात काहीच नाहीये. एक नातं माझ्या आयुष्यातलं थोडस रुसलेलं आहे, पण मला असं वाटते की माझ्या आयुष्याचाच अर्थ संपला आहे, काहीच नाही आता माझ्या आयुष्यामध्ये. माझ्या आयुष्यामध्ये एवढीशी संधी गेली आहे, पण मला असं वाटते की अरे बापरे, मी तर आता जगायलाच नाही पाहिजे. असे अनेक साऱ्या गोष्टी, हे नैराश्याचं कारण आहे. अतिविचार आहेत हे नकारात्मक विचार. बरोबर. मग हे होते का, हे जास्त महत्वाचं. आपल्याला इथे बघायचं आहे काय काय होते हे नाही आहे, हे का होते. हे का होते याचं कारण की आपल्याला एवढूसा चुकीचा विचार येतो. तो कुठून येतो? कधी कधी इतरांच्या अनुभवामधून, इतरांचं पाहिलेलं असते, याचं आहे ना असं असं झालं होतं म्हणून आलेला तो विचार. कधी कधी असं होते आपल्या नातेवाईकांचा विचार, सिरियल पाहतात, सिरियल मध्ये एखाद्यासोबत असं असं झालं तो विचार. आपण रस्त्याने चालत असतो, रस्त्याने चालत असताना एखादा विचार ऐकायला येतो, फक्त ट्रेननी प्रवास करत असतो, एखादा तिसरीच व्यक्ती बोलत असते आणि आपण फक्त कानाने ऐकतो आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फिट होतात आणि आपण तेच धरून बसतो. त्याच्यासोबत कुठेतरी असं झालं होतं, माझ्यासोबत असं होईल का. अनेक वेळा आपण लोकांशी आपली तुलना करतो. एकाचा अपघात झाला होता, आपलाही होईल का. बरोबर आहे. एका रस्त्याने स्पीड ब्रेकर वरून एक व्यक्ती पडली, बघा खरं आहे की खोटं आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असं घडलं आहे की स्पीड ब्रेकर आला, टू व्हीलर वरून बाई मागे पडली आणि कदाचित जास्त लागला किंवा बाईला एखाद्या वेळेस, तर पुढचे 12 महिने त्या रस्त्याने जाताना तोच विचार येतो डोक्यात की मी आता पक्क पकडू दे. यस, हेच होते. त्याऐवजी हा विचार काय येत नाही की मी आता सुरक्षित जाणार आहे. तुमचा मित्र टू व्हीलरनी जात असताना एका ठिकाणी स्लिप झाली गाडी आणि तुम्हाला माहित आहे ही जागा ती आहे. तुम्ही वारंवार जाताना त्या जागेवरून हाच विचार करता की माझी तर स्लिप नाही होणार ना, मी हळूहळू चालवतो. त्याऐवजी हा विचार का करत नाही की त्याची स्लिप झाली होती, आता मला माहित आहे ना इथं टर्न जरा धोक्याचा आहे, मी शांततेत चालवणार. हा विचार का करत नाही. का आपण आपल्या माइंडला हे करतो, अशा चुकीच्या दिशेने वळवतो. तर एवढं बघा तुमच्या मी फार मोठ्या खोल विषयांवर जाणार नाही, कारण खोल विषयांवर बोलणं पब्लिक प्लॅटफॉर्मवर योग्य नाही. ओके, त्यामुळे आपण एक तात्पुरते वरचे विचार घेऊया. पण तुम्हाला एवढं मात्र नक्की सांगते की आपल्या आयुष्यामध्ये असे अनेक सारे प्रश्न असतात, अनेक सारे, की ते कधी होतच नाही किंवा ते व्हायलाच नको असं आपल्याला वाटते, ते होणारच नाही जर तुम्ही इथं विचार केला नाही तर. ब्रेकअप माझा होणार का, होणार का, होणार का, मला धोका भेटणार का, भेटणार का, मला धोका भेटायला नको, हे पण बोलणं चुकीचं. आमचं नातं छान आहे, छान चालणार, हा विचार काय येत नाही मनामध्ये.
आणि जेथे ती भीती असते, जेथे ती चिंता असते, तेथेच ते नकारात्मक विचार आपण रुजवतो, आपण ते पेरतो आणि जे पेराल तेच उगेल. चुकीचे विचार जर पेरचाल तर चुकीचेच विचार येणार आपल्या आयुष्यात. म्हणून आता आपल्याला काय करायचं, आणि हे असं आजपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये झालं आहे अनेकांच्या. एक ताई तर आज माझ्याजवळ खूप रडत होत्या, 2-3 दिवस झाले, 2-3 दिवस झाले. पण आहे ना, त्यांना मी म्हटलं आता तुम्ही मला एकतर तुम्ही सेशनला या आणि काहीतरी करावं लागेल. बरोबर आहे, मी त्यांना मेडिटेशन पाठवून दिलं एक. नाही मॅडम, मला खूप नकारात्मक विचार येतातच. हो, सेम. ते जे नकारात्मक विचार आहे, तुम्ही एक दिवस हिलिंग केली आणि आता सेशनला आलात म्हणून थांबणार असं नाही. तर ही थोडीशी लॉंग प्रोसेस आहे. आपल्याला वळण लावावं लागेल. कोणाला वळण लावावं लागेल? आपल्या मनाला. यस, आपल्या मनाला वळण लावावं लागेल. जी सवय लागलेली आहे वर्षानुवर्षापासून चुकीचा विचार करण्याची, तर ती वळण बदलावं लागेल. बघा, एखादं बाळ आहे आणि ते डाखूर आहे, डावा हात चालतो त्याचा. तुमचं असं म्हणणं आहे बाबा तू बाकीची कामं कर, पण जेवण उजव्या हाताने कर. बरोबर. आणि आपण जे सर्वसामान्य वयामध्ये आहे त्या वयापर्यंत जर त्याची डाव्याच हाताने जेवायची सवय आली आहे आणि विचार करूया, आता लग्न झालं आणि जोडीदार म्हणते की डाव्या हाताने जेवण काही मला आवडत नाही, तुझं जे काय असेल ते. बरोबर आहे, मुलगा मुलगी जो कोणी असेल ते, आता तुला उजव्या हाताने जेवायचंय. तर एकाच दिवशी मध्ये ही सवय मिळू शकेल का? एकाच दिवसामध्ये सवय मिळेल का? नाही. या हाताचं वळण थांबवणे आणि या हाताचं वळण असं सुरू करणे वेळ लागेल की नाही? बरोबर. ही हळूहळू होणारी प्रोसेस आहे. हळूहळू ते वळण लागेल. मग हे जे आपल्यासोबत झालेलं आहे आतापर्यंत, हे काय झालेलं आहे? तर हे असं झालेलं आहे की आपल्या विचारांचं वळण चुकलं आहे. आपण एक केलं आणि तेथे आपल्याला बरं वाटलं, परत दुसऱ्या विचाराला आपल्याला बरं वाटलं, त्या स्वप्नांमध्ये रंगायला बरं वाटलं, चुकीच्या गोष्टीमध्ये मन लागायला बरं वाटलं. असं भांडण झालं तर मग कसं होईल? त्या गोष्टीमध्ये मन लागत गेलं आणि आहे ना, आपल्या मनाला तेच वळण लागलं, तेच करण्याचं. काय चूक आहे, काय बरोबर आहे हे सोडून देऊया, पण आपण ज्या रस्त्याने गेलो तेथेच आपण रमत गेलो आणि मनाला ना, तेथे काय झालं, आपल्या मनाला सहानुभूती मिळत गेली. कोणाची? स्वतःची. एखादी गोष्ट माझ्यासोबत चूक होईल का? माझ्यासोबत जर चूक होणार आहे तर मला सहानुभूती, पहा ग तू अशी, तू बिचारी वगैरे. आणि ना, त्या गोष्टी आवडल्या मनाला कुठंतरी. त्यामुळे किंवा कधी कधी खूप टेन्शन येतं, हे पण रिकामच आहे. बरोबर. मग ह्या ऊर्जा कुठून आल्या? ते एखादा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये घडलेला भीतीदायक प्रसंग किंवा आपण ऐकलेला भीतीदायक प्रसंग, त्यामधून त्या भीतीच्या ऊर्जा आल्या, त्या पण नकारात्मकच आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत नकारात्मक विचारांचे. आणि हे पण झाल्यानंतर, त्या भीतीच्या ऊर्जा आल्यानंतर सुद्धा आपल्याला काय झालं आहे, आपणच आपल्या आतल्या जो आपलं बालरूप आहे, आपलं सूक्ष्म रूप आहे, त्याला आहे ना काय मिळालं माहिती आहे का? सहानुभूती मिळाली भीतीमधून सुद्धा. आणि त्यामुळे काय झालं, तर ह्या ऊर्जा वाढत गेल्या आणि एका लेवल नंतर त्याचा त्रास या शरीराला व्हायला लागेल. अति नकारात्मक विचार, चिंता, चिडचिड, दुःख, काय म्हणूया आपण त्याला, काही लोक हायपर होतात, उन्माद करतात एखाद्या गोष्टीचा. ह्या सगळ्या ऊर्जांमुळे काय होतं, तर आपणच आपली एनर्जी लो करतो. कारण आपण आपली प्राणशक्ती कमी करतो. कारण आपण हे वागत असताना आपलं सहस्रार चक्र इम्बॅलन्स होतं, बिघडतं. आज्ञा चक्राची ऊर्जा इम्बॅलन्स होते, थ्रोटची इम्बॅलन्स होते, अनाहतची, सोलारची, स्वादिष्टांची आणि बेसिकची, सगळे चक्र इम्बॅलन्स होतात. हे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे आरोग्य बिघडतं. आरोग्य जसं बिघडतं तसा अजून आपल्याला तणाव येतो, अजून नैराश्यात विचार येतात, माझ्यासोबतच असं होईल का? डिटेल्स मध्ये जात नाही मी, फक्त एवढं सांगेल की अनेक जणांना आत्महत्येचे विचार सुद्धा येतात. रोज वाटते जगावंच नाही, रोज वाटते मी आज जगून राहिली ना, आला दिवस गेला दिवस, बस. हे सुद्धा नकारात्मक विचार. आणि ना, माझ्या आयुष्यात काहीच छान नाहीये, हे वाटणं सुद्धा नकारात्मक विचार. पण एवढं लक्षात घ्या, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जसं आपण जोडणार आहे तसं काय होणार आहे,
ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जसं आपण जोडणार आहे तसं असं होणार आहे की माझ्या या नकारात्मक विचारांवर ताबा येणार. मी काय विचार करणार, मी काय बोलणार, हे मी ठरवणार. बरोबर, काय विचार करायचा आणि काय नाही करायचा हे मी ठरवणार. आणि आला काय नकारात्मक विचार तर त्याला कट कसं करायचं, त्याऐवजी आपण सकारात्मक विचार कसा क्रिएट करायचा हे आपण शिकणार. कारण येतील ना नकारात्मक विचार, येऊ शकतात, असं थोडी आहे, माणूस आहे आपण, येऊ शकतात. पण आली ना तर त्याला आपण कसं कट करायचं. टू व्हीलर घेऊन चाललोय, समोरून गाडी येत आहे, ती गाडी आपल्या जवळून शांतपणे निघूनही जाते, तरी आपल्या डोक्यात सुरू की या गाडीने मला ठोकलं, मी पडलो, हेल्मेट आहे, हेल्मेट नाही. अनेक लोक हे उदाहरण सांगतात, मला कार्ड काढतात, मॅडम माझ्यासोबत असं का होते. छान स्वयंपाक केला तरीही जोडीदार घरी आल्यानंतर भांडणच करणार, यात मीठ कमी झालाय असंच म्हणणार. हा विचार सुरूच सुरूच सुरूच. काय होते, त्याला तेच व्हायब्रेशन जातात, बिचारा तसाच वागतो. व्हायब्रेशन आपणच देतो. हे असे अनेक अनेक सारे प्रश्न. अगदी गेला आठवडाभर तर काय झालं मला माहिती नाही, काय वैशाख पूर्व प्युरिफिकेशन करायचं असतं, कारण वैशाख महिना हा मेडिटेशन साठी अत्यंत गरजेचा असतो. सेवा करायची असते या महिन्यामध्ये भरभरून. कदाचित या महिन्यामध्ये जास्त नकारात्मक ऊर्जा अगोदरच्या महिन्यामध्ये जमा होत असतील, म्हणून आम्ही गेले महिनाभर झाले खूप छान प्युरिफिकेशन करत आहोत, खूप छान हिलिंग करत आहोत सेशन मध्ये. तर सेशन मध्ये नाही पण बाहेरच्या लोकांचे भरपूर मेसेज आहेत, नकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा. घरामध्ये एक नवीन व्यक्ती आली, कदाचित सून असेल, कदाचित मे बी सूनच असेल किंवा जावई असेल, घर जावई होऊ शकते ना. तर ते नवे लोक ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण जुन्या लोकांना बऱ्याच वेळा त्यांच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी असतात, काय की हा असाच वागेल, नवे आलेली व्यक्ती अशीच असू शकते, वगैरे 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 वगैरे. आणि त्या व्यक्तीला ऍडजस्टच करता येत नाही. मग यांच्यासोबत ती खूप प्रयत्न करते पण नाही करता येत का, तर इकडून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जा. आणि मग नंतर काय म्हटलं जातं, तर मी तर म्हटलंच होतं की कोणी कोणाचं नाही, सून आल्या की मुलं बदलतात. पण नाही, आपण सकारात्मक विचार क्रिएट करूया. अशा अनेक साऱ्या गोष्टी आहेत. फक्त याचं मूळ कारण हे आहे की की हे जे काही माझ्या आयुष्यामध्ये नकारात्मक आज होत आहे, हे मी विचारांमध्ये निर्माण करते आणि हे विचार करण्याला माझ्या मनाला ते वळण लागलं आहे. आता मला काय करायचं आहे, तर माझ्या मनाचं ते वळण बदलायचं आहे. आणि हे मी एकटी करू शकत नाही, मी एकटा करू शकत नाही. बरोबर आहे, नाही करू शकत. अनेक जण आहेत, अनेक जण सांगतात मॅडम खूप प्रयत्न करतो पण जमत नाही. पण बघा, कुठेतरी मदतीची गरज असते. डॉक्टरच्या मदतीची गरज घेऊ शकता किंवा ऊर्जेच्या मदतीची गरज घेऊ शकता. डॉक्टरकडे जाऊनही आपण स्वतःला स्थिर करू शकतो आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडून सुद्धा आपण तोच रिझल्ट घेऊ शकतो. अनेक सायकॅस्ट्रिकच्या गोळ्या सुरू असलेले रुग्ण सुद्धा आपल्या सेशन मध्ये विना औषध छान राहत आहेत. आणि हो, सगळ्यात महत्वाचं, त्या गोळ्या औषधी आपण बंद करत नाही, तर डॉक्टरच म्हणतात की आता खरोखर तुमच्यामध्ये एवढा छान बदल झाला आहे, कसं काय बरं हे, तर हळूहळू हळूहळू गोळ्यांचे डोस कमी होतात. तर अशा प्रकारे ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी तुम्हाला पॉझिटिव्ह करण्यासाठी मदत करते. येथे मी सांगितलंय, तुम्हाला लक्षात आलं का? बघा, आपण ब्रह्मांडाकडून ऊर्जा घेतो, आपण मोठ्या प्रमाणात ऊर्जा घेत असल्यामुळे आपल्या आतमध्ये त्या ऊर्जेचा वापर आपण अजून चांगल्या प्रमाणे करायला लागतो. सोबतच आपण कार्य करत असतो वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्या माइंडला प्रोग्रामिंग करण्याचा. आणि त्यामधून त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती ऊर्जा आपल्या आरोग्य दुरुस्त करण्यासाठी, आपली मानसिकता छान करण्यासाठी आणि आपली आर्थिक रिलेशन वगैरे सगळ्या प्रश्नांसाठी आपल्याला मदत करते. आपलं व्यक्तिमत्व खुलवण्यासाठी, आपलं व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी, बाह्य जगामध्ये आपली प्रगती करण्यासाठी, आपल्या गुणांचा विकास करण्यासाठी ऊर्जा आपल्याला मदत करते. आणि आता राहिला आजचा विषय, तर ऊर्जा आपल्याला आपली जी क्षमता कमी पडत आहे एकटं काय करण्याची, नकारात्मक विचारांवर ताबा घेण्याची, आपली जी क्षमता आपल्याला कमी पडत आहे ती क्षमता आपल्यामध्ये आणण्यासाठी आपल्याला ऊर्जा मदत करणार.
कारण आपण काय करणार तर सकारात्मक विचारांनी माइंडला प्रोग्रामिंग करणार, बरोबर, आणि ऊर्जा त्याला सपोर्ट करणार, जसं आपण म्हणतो अँटीबायोटिक, हो ना, डॉक्टर्स देत असतात ना, तशी ही आपल्याला मिळणार. या ऊर्जेच्या सहाय्याने आपण त्या विचारांवर मात करू शकतो. एकटं करायला गेलं की खरोखर खूप वेळ लागतो. आणि ब्रह्मांड ही ऊर्जा रेकी ज्या गोष्टीला भरपूर वेळ लागते ना, त्याला कमीत कमी वेळामध्ये पूर्ण करण्यासाठी खूप मदत करते, खूप मदत करते अशी ही ऊर्जा. या ऊर्जेबद्दल किती बोलावं, किती सांगावं, खूप खूप कमी आहे, खूप कमी आहे. आणि अजूनही पुढे जाऊन मी एवढं सांगेल, फक्त चिडचिड आहे. हा, एक राहिलं विरह. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विरह येतो. त्या विरहामध्ये लोक ना स्वतःला पुन्हा उभंच करू शकत नाही. त्यामुळे आलेलं नैराश्य, कधी लैंगिक दुर्बलतेमुळे आलेलं नैराश्य लोकांना जगूच देत नाही. या प्रत्येक गोष्टीवर इलाज आहे, मग तो ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आहे आणि आणि मेडिकल सायन्स सुद्धा याला उपाय देत असतो. पण एवढं लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही मेडिटेशनच्या माध्यमातून, एनर्जीच्या माध्यमातून पुढे जासाल ना, तेव्हा ना त्या गोष्टीचे समूळ नष्ट होतात. बघा, समजा एखादा नकारात्मक विचार तुमच्या मनामध्ये येतो, मे बी तो भीतीमधून आलेला आहे. काय? काल्पनिक भीती, की बाबा माझा अपघात होणार. काही लोक मला फोन करतात की मॅडम मला ना मृत्यूचे स्वप्न दिसतात, माझाच मृत्यू दिसतो, किंवा ना माझा कोणीतरी गैरफायदा घेत आहे असा. ओके. किंवा मग माझ्या हातूनच खूप मोठी चूक होत आहे अशा अनेक साऱ्या गोष्टी, असे विचार येतात. या भीतीमधून आलेल्या ऊर्जा असतात, बरोबर. मग आपण काय करणार? रेकीच्या माध्यमातून आपण काय करणार तर आपण स्वतःची हिलिंग करत जाणार, हिलिंग करत जाणार, हिलिंग करत जाणार. एका लेवलवर तो प्रॉब्लेम नेमका कुठून आला हे आपण समजून घेणार आणि त्या प्रॉब्लेमलाच समूळ नष्ट करणार. आता हे कसं करणार तर त्या टेक्निक्स आहेत. त्या टेक्निकच्या माध्यमातून आपण ती जी भीती मनामध्ये निर्माण झालेली आहे तिचा, त्या भीतीबद्दल तो जो विचार ज्या ठिकाणपासून क्रिएट झालेला आहे ते ठिकाण आणि त्या सगळ्या गोष्टी त्या प्रसंगापर्यंत जाऊन एनर्जीच्या स्वरूपामध्ये त्या नष्ट करणार. आणि या सगळ्या टेक्निक्सचा उपयोग अशा प्रकारे झालेला आहे की पुन्हा तो प्रसंग आठवला किंवा विचार जरी आला ना तरीही काय होते, तरीही जे दुःख, जी वेदना, जो त्रास, जो उन्माद तेव्हा व्हायचा तो आता होत नाही. आणि हो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवामधून सांगते आहे. अशा घेतली जीभ आणि लावली तळ्याला असं होत नाही. हा सगळा अनुभव घेतला आहे आणि याच 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 सगळ्या अनुभवांमधून अनेक लोक निघालेले आहेत आणि म्हणूनच तुम्हाला त्याच विश्वासाने सांगते की हो, आपण या विचारांवर, या सगळ्या गोष्टींवर या ऊर्जेच्या माध्यमातून ताबा मिळवू शकतो. आणि ही मिळवण्याची क्षमता इतरांकडून हिलिंग घेण्यापेक्षा स्वतःमध्येच जास्त आहे. कारण येथे काम कुठं होतं तर ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या शरीरावर, मनावर, अंतर्मनावर काम होतं. आणि मला जे हवं आहे तेच मी येथे टाकणार, मी तेच पेरणी करणार, तेच पेरणी करणार, तेच जी मी करायला हवी. आणि मी काय करणार आहे तर आतापर्यंत ज्या विचारांची पेरणी मी केली आहे तर ती पेरणी नकळतपणे झाली आहे. मी हळूहळू त्यामधून बाहेर निघणार आणि ऊर्जेच्या माध्यमातून स्वतःला सकारात्मक करणार. आता कोणाचा काही प्रश्न असेल तर आवर्जून मला विचारू शकता. सुरेखाताई, निगेटिव्हच नाही बोलत आहे तर तुम्हाला प्रश्न काय आहेत हे तर सांगावंच लागेल ना, बरोबर. तुम्ही मेसेज टाकलेला आहे, मॅडम तुम्ही 1.5 तास झाले निगेटिव्हच बोलत आहे. जीव तोडून तुम्हाला सांगत आहे या निगेटिव्हिटी मधून तुम्ही कसे बाहेर निघू शकता. आणि तुम्ही जर काय या सेशन मधून मी निगेटिव्हच बोलत आहे हे घेतलं तर बघा,
तुम्हाला स्वतःला अजून खूप काम करायची गरज आहे, खूप काम करायची गरज आहे आपल्याला इथे, की आपल्याला इथून मला काय घ्यायचं आहे, काय घ्यायचं आहे, नेमकं मला काय वेचायचं आहे, हे पण आता आपल्याला बघायचं आहे. बरोबर ना? बोला निर्मलाताई, तुम्ही हँड राईज केला आहे. हा ताई, जय श्री कृष्ण. मी काय म्हटलं की समजा आता म्हणजे निगेटिव्ह विचार करणारच आहे एक कोणी व्यक्ती, तर त्याच्यावर आपल्याला विलाज करायचा आहे. तर आपल्याला काय करावं लागेल? मी रेकी केलेली आहे ऍक्च्युअली. यस, विश्वमध्ये मी ग्रँड मास्टर आहे. खूप छान. बहुत हं. एखादी व्यक्ती जर आता तुम्ही जर ग्रँड मास्टर आहे तर हा प्रश्न कदाचित तुम्हाला यायलाच नाही पाहिजे सगळ्यात पहिली हं. गोष्ट. ओके, तर आपण हिलिंग करू शकतो ना त्या नकारात्मक ऊर्जांपासून, त्यांची मुक्ती करण्यासाठी हिलिंगच्या प्रोसेस आहेत. ग्रँड मास्टर्सला तर खूप छान प्रकारे हिलिंग आहेत, हो ना. आमच्या नाही ग्रँड करतात ती क्लिनिंग आहे आणि ती एनर्जी देणे आहे. हिलिंगची प्रोसेस आहे, ती कशी करावी ही या सेशन मध्ये नाही बोलू शकणार ताई, पण ह्या नाही टेक्निक होते. थँक्यू. ओराकल वगैरे येते म्हणजे सगळंच आहे, परंतु तुमच्याकडे म्हणजे काही भेटेल का म्हणून मी विचारलं. प्लीज, येथे त्या टेक्निकवर नाही बोलू शकत आपण, बरोबर आहे. कारण रेकी ही एनर्जी अशी आहे की आपल्याला ते इथं नाही आपण बोलू शकत, बरोबर ना. अच्छा हा, अच्छा तर अच्छा. त्यामुळे मी तुम्हाला सेशन घेतला आहे की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि स्वतःचं आयुष्य बदला. मात्र तुम्हाला एवढं सांगेल की केवढाही मोठा प्रश्न असू देत, या प्रश्नांपासून आपण मुक्त होण्याची क्षमता आपल्यामध्येच आहे. माझ्याच क्षमतांचा वापर करून मी माझा प्रत्येक प्रश्न सोडवू शकत आहे, सोडवू शकते. ती क्षमता माझ्यामध्येच आहे. हो मी ताई, परंतु हा ताई, परंतु काय आहे, माझ्या म्हणजे तुम्हाला सांगायला काही हरकत नाही, माझ्या भावालाच थोडस म्हणजे निगेटिव्हिटी भरपूर आलेली आहे आणि त्यामुळे ना तो डिप्रेशन मध्ये राहतो नेहमी हिलिंग करा ताई नेहमी. किंवा मग त्यांना रेकी शिकवा, बस ह्या दोन गोष्टी आहेत. तुम्ही चालेल हिलिंग, चालेल. यस, प्रॉपर हिलिंग केला तर छान रिझल्ट येतो. करा. ओके, थँक्यू थँक्यू आजपासून थँक्यू उद्यापासून नियमितपणे त्यांची हिलिंग करा आणि छान रिझल्ट घ्या. थँक्यू. आणि धन्यवाद मॅडम. आत्मा नमस्ते. हा आत्मा नमस्ते. कोणाला काही प्रश्न आहे तर बघा, टेक्निक काय आहे हे नाही मी विचारू सांगू शकणार तुम्हाला, हा कशा प्रकारे, बरोबर, पण याचा परिणाम होऊन कसा आपण कार्य करतो हे तुम्हाला सांगणार. बोला किशोर सर. आता जे तुम्ही बोलला की हे जे निगेटिव्ह थॉट्स आता काय झाले अलीकडे, म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग हे मानवाचा म्हणजे स्वभाव बनत चाललेला आहे. कारण हे वेगवेगळे टेन्शन्स वगैरे असतात. आता तुम्ही एक महत्वाचा मुद्दा मांडला की आपण निगेटिव्ह थॉट्स कुठून क्रिएट झालाय त्याचा शोध घेऊन आपण त्याच्यावर काम करू शकतो. तर ती काय प्रोसेस आहे? सर, आता तुम्ही खरंच रेकी शिकत आहात आणि ती प्रोसेस आहे ना पुढे, थांबा ना. समजून घ्या ती माझे प्रोसेस प्रश्न सगळे काय ऍडव्हान्स असतात काय? हो, तुमचे प्रश्न सगळे ऍडव्हान्स असतात. थर्ड डिग्री ग्रँड मास्टर पर्यंतचे प्रश्न पडतात तुम्हाला. त्या प्रोसेस आहेत, हळूहळू आपण तिथपर्यंत जात असतो, बरोबर. तेथे आपल्या सबकॉन्शियस माइंडला त्या प्रोग्रामिंग असतात. आहे सर, आपण एनएलपीच्या टेक्निक घेतो, वेगवेगळ्या टेक्निक घेतो, काउन्सिलिंग असते सेशन मध्ये, त्या माध्यमातून समजतं की माझा प्रश्न काय आहे. म्हणून आपण सगळ्यांना म्हणत असतो की बोलते व्हा सेशन मध्ये. थँक्यू. अनिता, हात वर केलाय. नाही नाही. नाही, ओके. माहिती सुरू आहे बघा. अजून काही प्रश्न कोणाला? एक रेकीमुळे काय झालं मॅडम, हे क्लास जॉईन केल्यामुळे एक झालं की याच्यापूर्वी असं नाही की निगेटिव्ह थिंकिंग किंवा टेन्शन्स वगैरे हे प्रत्येकाला असायचे, पण तेव्हा त्यांना कळायचं नाही की आपण काय करावं नक्की. आणि एक निगेटिव्ह थॉट्स आला की त्याला धरून दुसरा तिसरा चौथा पाचवा असं त्या चक्रव्यूहामध्ये माणूस फसायचं. आता एक कॉन्फिडन्स आला की आपल्यासोबत एनर्जी आहे, त्या एनर्जी आहे आपल्यासोबत आहे आणि आपल्याला एक दोन ठिकाणी असे पॉझिटिव्ह रिझल्ट आले की नाही की तो आत्मविश्वास वाढतो आणि तो वाढलेला आत्मविश्वास घेऊन आपण एनर्जी बरोबर चाललो ना, तर आपल्याला एक हे होतं की बाबा नाही आपण ह्याच्यातून बाहेर पडू शकतो किंवा ह्याच्यातून सुटू शकतो वगैरे, असं एक आत्मविश्वास आपल्यामध्ये येतो. पूर्वी असं काही नव्हतं होत. बरोबर. मोटिवेशनल बघायचो व्हिडिओज वगैरे हे ते सगळं, परंतु ते ओरली असायचं फक्त. इथे आपल्याकडून प्रॅक्टिकली करून घेतलं. मेन हे होतं ना, आपले सेवन चक्र इनबॅलन्स आहेत, मग कुठल्याही चक्रामुळे आपल्याला हे होतंय, मग तिथे आपण हिलिंग करायचं वगैरे, ह्याच्यामुळे खूप आराम म्हणजे रिझल्ट येत आहेत छान. बरोबर. हे आता फर्स्ट आमच्या आहे का? मेडिकल ह्याच्यामध्ये सुद्धा एन्झायटीवर वगैरे आपण ट्रीटमेंट देतो, गोळ्या वगैरे देतो, पण ते कसं असतात
की ते टेम्पररी असतात गोष्टी. बरोबर. पण इथे कसं होतं, इथे आपण मुळापासून ते काढून शकतोय. हा येस. एक विश्वास आला याच्यामध्ये रेकीमुळे. येस. आणि ह्या टेक्निक आहे सर, अजून तुम्हाला पुढे आहे, 3rd डिग्री मध्ये आहे, की आपला हा प्रश्न आला कुठून आहे, आपण शोधायचा आणि निघायचं त्यामधून बाहेर. हे बघा, दुसरी व्यक्ती अंतर्मनाच्या दुखण्याला दुरुस्त तुमच्या करू शकत नाही. तेथे तुम्हाला स्वतःला हील करावं लागतं. बरोबर आहे. आणि आता त्या ताईंनी सांगितलं की बाबा खूप एखादा डिप्रेशन मध्ये असलेला पेशंट आहे, तर त्याला जर हील करायचं असेल तर नक्कीच आपण त्याला एनर्जी देऊ शकतो, नक्कीच त्याच्यामध्ये बदल होतो. काय एखादा व्यक्ती आहे, एखादा आता यांनी म्हटलं त्यानुसार सांगते, एखादा पेशंट आहे आणि खूप आक्रमक झालेला आहे, मेंटल हॉस्पिटलमध्ये वगैरे असतात असे पेशंट, खूप आक्रमक झालेले आहेत की डॉक्टरना त्यांना ट्रीटमेंट कशी द्यावी हे पण समजत नाही. तेव्हा जेव्हा त्यांना हील केलं जातं एका विशेष पद्धतीने, तेव्हा काही मिनिटांमध्ये, काही 5 ते 10 मिनिटांमध्ये ते आक्रमक झालेले पेशंट शांत होऊन ट्रीटमेंटला छान प्रतिसाद देतात. म्हणजे डॉक्टरच्या ट्रीटमेंटसह जर आपण हिलिंग घेतली तरीही खूप फायदा होतो. ते इरिटेट होणारे पेशंट मी पाहिलेत माझ्या हॉस्पिटलमध्ये भरपूर. मध्ये एक पेशंट आमच्याकडे ऍक्सिडेंटचा ऍडमिट होता काही वर्षापूर्वी. त्याला जखम झाली नव्हती कुठं, फक्त म्हणजे मुका लागला होता आणि तो काहीची बाई बडबडत होता. म्हणजे वास्तवात असं काही बडबडतच नव्हतं, वेगळंच काहीतरी चालायचं आणि खूप त्रास द्यायचा म्हणून त्याला तिथे आम्ही झोपेचं इंजेक्शन द्यायला पाठवलं सिस्टरांना. चुकून काय झालं, तो एवढा इरिटेट झाला आणि ते इंजेक्शन त्यांनी हातातून ओढून घेतलं आणि तिच्याच मागं लागला. होऊ शकतं. बरोबर आहे. आभास आणि बेचैनी अशा रुग्णांना असते. आभास म्हणू शकतो आपण, त्यांना आभास होतात काही गोष्टींचे. तर हा, यामध्ये आभास होत होते. आभासाच्या या ऊर्जा असतात, तर बेचैनीच्या, आभासाच्या, हे तुम्ही बोललात इथे सर. तर यामधून सुद्धा आहे, पण अगदी लगेच नाही. म्हणून तुम्हाला सांगितलं की ह्या सगळ्या गोष्टी विचारांवर नियंत्रणाने, विचार हे आयुष्यभर येणार आहेत, फक्त आपल्याला आपल्या विचारांची संख्या कमी करता येणार आहे. तुम्ही कुठेही जा आणि काही करा. बरोबर. कुठेही तुम्हाला खूप मोठे मोठे आश्वासनं द्यायचे, भूलथापा द्यायच्या, असं काही नसते, असं काही नसते, एवढं लक्षात घ्या. तर नक्कीच या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा, मी सगळ्यांना सांगेन, आणि आपल्या नकारात्मक विचारांवर ताबा घ्या. आपल्या विचारांवर ताबा घ्या आणि एवढं लक्षात घ्या की आपण आपल्या आयुष्यामधला प्रत्येक प्रश्न सोडवू शकतो. आपल्या आयुष्यामधला प्रत्येक प्रश्न ची क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. आपण प्रत्येक जण तेवढं समर्थ आहे की मला कोणाच्याही मदतीशिवाय मी माझं आयुष्य आनंदी, खूप आनंदी आणि फक्त आनंदातच घालवू शकते. एवढी क्षमता आपल्या प्रत्येकामध्ये आहे. मग ते विचार असू देत, मग ते इतर प्रश्न असू देत, तुम्ही तुमचा प्रश्न सोडवू शकता. तर थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. मी सगळ्यांना विनंती करेल, या ब्रह्मांडीय ऊर्जा सोबत जुडा, तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणा. आता आपण छान मेडिटेशन घेणार आहे. करायचं ना मेडिटेशन? हात पुसकी बोला पौर्णिमा. पौर्णिमा मारी, बोला. अच्छा, कोणाला ऑन झालं होतं, सॉरी. कोणाची काही तक्रार अजून? मॅम उत्तर बोलते. बोला. हा मॅडम, आपण जेव्हा अभ्यास करतो तेव्हा काय होतं, खूप सारं आपण वाचतो पण मेंदूत काहीच जात नाही. म्हणजे अशा वेळेला काय करायचं? म्हणजे मला तर प्रॉब्लेम येतो. म्हणजे मी खूप वाचते पण कमी, म्हणजे असं आकलन होतं. असं आकलन कमी होतं ना, तर आपण करूया फक्त मेडिटेशन वाढवूया उत्तरात. बस मेडिटेशन करायला लागलो ना की आपोआप स्मरणशक्ती वाढायला लागते आणि आकलन क्षमता वाढते, समजून घेण्याची क्षमता आपली वाढते, त्या शब्दाचा अर्थ वाढतो. माझा भाऊ आहे, इंजिनियर झालेला आहे. अगोदर त्याला अभ्यास करताना खूप टेन्शन यायचं की मी त्याला रेकी ग्रँड मास्टर्स पर्यंत नेलं. मामे भाऊ आहे माझा. त्याचा अनुभव असा आहे की ताई, अगोदर एक प्रश्न 5-6 वेळा वाचून जेव्हा डोक्यात जायचा नाही, तो मी प्रश्न 1 वेळा वाचला की मला छान समजतो. आता मला समजते आणि मग परीक्षेच्या वेळेस 1 वेळ वाचलं की मी लिहू शकतो तिथे छान प्रकारे आणि खूप छान मार्कांनी पास झालाय. का झालाय? तर त्याला ते आकलन व्हायला लागलं की ह्या लेखकाचं म्हणणं काय आहे. तर फक्त तुम्ही
क्रिएट करा की मी काय करायला, मला काय हवं आहे ते. आपण मेडिटेशन जसं करतो तशा तशा आपल्या त्या क्षमता वाढायला लागतात. फक्त नियमित मेडिटेशन. माझ्याजवळ तुम्ही काही पण प्रश्न मांडा, मी एवढं उत्तर देणार तुम्हाला. नियमित मेडिटेशन. अच्छा, कोणाला अनुभव शेअर करायचा आहे जे रेकीमध्ये आहेत? त्यानंतर आपण मेडिटेशन घेऊया. कोणाला शेअरिंग करायचं आहे मोठ्या प्रेमाने, मग ते शेअरिंग कुठलंही चालेल. फक्त नैराश्य हेच नसलं तरी चालेल. मी करू शकते का मॅडम? मी गेले आणि 22 तारखेला जे रामप्रतिष्ठा होती त्या दिवशी मी पडले. त्या दिवशी पडले तर माझा हा बोट जो आहे तर्जनी डाव्या हाताचा दिसतोय ना, तर हा बोट हा मध्यभागी आहे ना, इथून हा असा आला. आणि मी पडल्यानंतर मला बसता येत नाही खाली. तर मी म्हणजे आता खाली बसल्यानंतर उठू कशी? माझ्यासोबत माझा छोटासा नातू होता. तो म्हणतो, रडायला लागला, म्हणे आई मा आता कशी उठणार? मला मा म्हणतो ती कशी उठणार? मी म्हटलं बेटा थांब, तुम्ही रेकी शिकलेली आहे, आपण रेकी मला आवाहन करू आणि बोलू. त्याला पण कळतंय थोडं थोडं. तर ते म्हणे ठीक आहे. मग मी नाही का रेकीला तिथेच आवाहन केलं आणि म्हटलं रेकी मला हेल्प मी. आणि जे सिम्बॉल मला आठवले सुरुवात त्यावेळेस म्हणजे खूप पेन होतं ना, तर मला एकदम काहीच सुचेना. जे सिम्बॉल आठवले ते केले आणि हेल्प मी केली फक्त. तर एकदम सरळ होऊन गेलं तो बोट आणि खूप जोराने खटका वाजला. आणि खटका वाजला, डॉक्टर जवळ गेलो. दुसऱ्या दिवशी गेलो, त्या दिवशी जायचं पण काम नाही पडलं, म्हणजे दवाखाने वगैरे बंद होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी गेलो. डॉक्टर म्हणले 20 वर्षापासून माझा पहिला पेशंट असा आहे की त्याला 2 गोळ्या सुद्धा नाही द्यावं लागले, ऑपरेशन नाही करावं लागलं आणि प्लास्टर सुद्धा काहीच करावं लागले नाही आणि आपोआप चांगला झालेला. हे होईना बात. येस, अशाच प्रकारे एनर्जी मदत करत असते. थँक्यू निर्मलाताई, थँक्यू. धन्यवाद. मदत करत राहणार. थँक्यू. हा, मेडिटेशन वगैरे मॅडम मला एक विचारायचं होतं. हा बोला. मी काय म्हणते, आपल्याला जे म्हणजे आपण रेकीवरती विश्वास ठेवून सगळं करतोय की बाबा सगळं होणारच आहे, पण जे ब्राह्मण देतात आपल्याला लिहून, आता कुंडली समजा मला सांगितलं की 1.5-2 वर्ष तुम्हाला लागतील हे व्हायला, तर त्याचा आणि याचा संबंध कसा लावायचा हे मला थोडंसं कन्फ्युजन आहे. बरोबर. जर का तुमचे ग्रह चुकीचे आहेत, बरोबर आहे, तर ना आपण जेव्हा मेडिटेशन करतो तेव्हा त्या ग्रह सुद्धा हील होत असतात. आपण म्हणजे माझ्यासाठी माझं चंद्रबल कमी आहे, पण माझं चंद्रबल कमी झालं आहे, बरोबर आहे. पण मग मी माझ्यामध्ये काय बदल करावा? माझ्यामध्ये हा बदल केल्यामुळे मी माझ्या आयुष्याच्या त्या वळणावर पुढे जाणार. ती क्षमता स्वतःमध्ये आणतो. म्हणून आपल्याला ग्रहांचा तेवढा दोष किंवा त्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आपल्यावर होतो तो तेवढा होत नाही. म्हणजे कसं आता की ब्राह्मणाची कुंडली, आता माझ्या मुलीनं कसं दोघांची, मुलाची आणि मुलीची कुंडली काढून घेतली, तर त्याच्यामध्ये असं आहे की बा 1-1.5 वर्ष तुम्हाला जरा थोडा त्रास होईल, असं होईल, 7.5 वगैरे काय 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 काय. आणि मी ह्या विश्वासानं चालले की नाही, माझं ह्या महिन्यामध्ये सगळं हे होणार, पुढचं जे 7.5 आहे ते निघून जाणार. त्या विश्वासाने मी मेडिटेशन किंवा अफर्मेशन किंवा रेकी देते रोज. खूप छान. 7.5 कोणत्या ग्रहाची असते? शनी. बरोबर आहे. शनी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून जात असतो, हे माहिती आहे का तुम्हाला? तो स्ट्रगल जो असतो ना, त्या स्ट्रगल मधून माणूस नवा तयार होतो. तुम्ही शनी देवांपासून येणारी जी ऊर्जा आहे ना, याचा असा विचार करा की आमच्या लाईफमध्ये हा जो संघर्ष आहे ना, हा बघा, आता तुम्ही तो निगेटिव्ह विचार करत आहे ग्रहाचा 7.5चा, पण असे अनेक लोक आहेत की ते 7.5 मध्ये कुठच्या कुठं गेलेत. मला याचंच कन्फ्युजन होतं. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा आणि तुमचे कर्म, तुमचे कार्य जे आहे ते वाढवा, कार्याचा वेग वाढवा. आणि जेव्हा तुम्ही मेडिटेशन एनर्जी सोबत जोडलेले असता आणि तुमच्या कार्याचा वेग वाढवता, तेव्हा तुम्ही आयुष्याचा हा जो टप्पा आहे ना, आनंदाने सहन करू शकता, बरोबर, आणि प्रगती करता. तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे मला असं म्हणायचं की आपण त्या गोष्टीवर रेकीमुळे मात करू शकतो. यस, आपण आपल्या ऊर्जेचा वापर करून, या ब्रह्मांडीय ऊर्जेचा वापर करून त्या सगळ्या गोष्टीवर मात करू शकतो. तुम्ही पॉझिटिव्ह राहा, चांगला विचार करा आणि एनर्जीवर विश्वास ठेवा. बघा, शेवटी शनी देव पण जे आहेत ना, ते पण देव आहेत ना, हो की नाही? आपलं वाईट व्हावं असं वाटेल का त्यांना?
आपलं वाईट व्हावं असं वाटेल नाही. पण आहे ना, आपण खूप टेन्शन घेतो अगोदरच, मला 7:30 लागली, आता माझं काहीतरी होणारच. आपल्या नकारात्मक विचारांनी आपण मागे येतो. आपण हा विचार करूया की हा माझा परीक्षेचा वेळ आहे आणि या परीक्षेमध्ये मी खूप चांगल्या मार्कांनी पास होणार, मी अजून मेहनत करणार, हा विचार करा. समजलं का वैशाली ताई? न्याय माईक देवत आहे मॅडम. माईक बंद आहे वैशाली ताई. मॅडम मी काय शनी म्हणते की आता मला काय सांगितलंय की बाबा ते हे करा ते करा ते करा, तर हे सगळं करण्याची गरज आहे का असं? नाही, आपण त्या विषयावर बोलू नये इथं. ओके, नंतर बोलूया. ओके, फक्त मी हा. तुम्हाला सांगेन, छान मेडिटेशन करा, छान पॉझिटिव्ह राहा, छान मेडिटेशन करा. ओके, आणि ओके. मात्र प्रयत्न करत राहा, ऍक्शन घेत राहा. तुम्हाला जे काही काम करायचं आहे पुढचं, त्यावर ऍक्शन घ्या. ठीक आहे. हा, त्याच्यावर माझं रोजचं हे आहे, म्हणजे माझं एक ध्येयच आहे की मला हे आता हेच एक काम करायचंय. ओके, लागा कामाला. बरोबर. ओके, मग थँक्यू. मंडाला शनिदेवाला सुद्धा सांगा की तुम्ही माझी परीक्षा घेत आहात, पण मला तुम्ही सपोर्ट पण करणार. आपले गुरुजी, आपले सर आपली परीक्षा घेतात, आपण नापास व्हावं यासाठी घेतात का, की पुढच्या वर्गात चांगल्या मार्कांनी पुढे जावं यासाठी घेतात? शिक्षा ही पण माणसाला सुधारण्यासाठीच असते. थँक्यू, समजलं तुम्हाला. थँक्यू. थँक्यू. सुनंदा देऊळकर, काय बोलल्या तुम्ही? त्यानंतर शैलाजा तुमच्याकडे येते. नाही, मी असं बोलत होते मॅडम की आपल्या म्हणजे चांगल्या कर्माचं, आपल्या कर्माचं फळच शनिदेव देतात आपल्याला. आपण जितकी सेवा असेल तितकं चांगलं फळ मिळते आपल्याला. तशी काही भीती नाही म्हणजे 7:30. शैलजा ताई, तुम्ही माईक सुरू बोलणार आहे का हँड राईज आहे? हा मॅडम, बोला. मी 3 वर्ष झालं मला झोप लागत नव्हती. मी तुम्हाला लिहून पाठवलेलं ना इन्सिडेन्स, तेव्हापासून मला झोप लागत नव्हती. पण दुसरं ज्यावेळेस शक्तिपात झाला ना तुमचा, तेव्हापासून आता किती दिवस झाले मला कंटिन्यू रात्रीची झोप लागते. नाही, मी कंटिन्यू जागी असायची रात्रभर. गावाला पण गेली तर जागीच असायची. मला वाटायचं मी सायकॅट्रीकडे जाणार होते. पण हे तुमचा व्हिडिओ ऐकला, मी अगोदर पण ऐकलेले पण जॉईन नव्हती झाली कोणाला. पण ही जॉईन झाली. पहिल्या वेळेस काय झालं नाही, तेव्हा गावालाच होते मी. नंतर दुसऱ्या वेळेस शक्तिपात घेतल्यापासून मला झोप लागायला लागली. मला मेडिटेशन वगैरे अजून एवढं होत नाही, मी फक्त करायचं म्हणून करते. मला तसा काही एवढा अनुभव येत नाही, पण झोप लागायला लागली मला. खूप छान. आता पण ना मेडिटेशन तुम्हाला करावं लागेल. तुम्ही सगळ्यांसमोर सांगा. नियमित मेडिटेशन करा आणि फक्त झोपच नाही तर आयुष्याच्या अनेक विषयांवर तुम्ही खूप छान प्रगती करसाल. शैलजा ताई, 3 वर्ष झालं मी कंटिन्यू रात्रीची झोपली नाही कसली. कम्प्लीट 3 वर्ष झालं. आता किती 7-8 दिवस झाले ना, 10-12 दिवस झाले कंटिन्यू झोपते. खूप छान, खूप छान शैलजा ताई. थँक्यू, थँक्यू. आनंद सर्वीकडे. सुधीर सर, सर्व ग्रँड मास्टर, 1 मिनिट हा, फक्त सर माईक बंद आहे तुमचा, 1 मिनिट थांबा. बोला. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मला थोडस माझ्या तब्येतीविषयी सांगायचं होतं. गेली आता माझे 9 मेडिटेशन पूर्ण झाले. त्याच्यानंतर आता हे 15-20 दिवसात थोडस काय त्रास व्हायला लागला. आता मला पोट असं फुगल्यागत व्हायचं नुसतं, की जेवो न जेवो भूक लागायची नाही, पोट फुगल्यागत नाही, असं फुगल्यागत व्हायचं की जणू काय आता. आणि मग मी काल काय केलं, मेडिटेशन झाल्यानंतर जे आपण डोळ्यावर हात ठेवतो तसंच पोटावर हात ठेवले आणि मी मनातल्या मनात सांगितलं की जर मला काही म्हणजे पोटात जर एखाद्या अवयवाला सूज आली असेल किंवा काही बिघाड झाला असेल तर ते दुरुस्त झालेलं आहे आणि मला बरं वाटत आहे, मला बरं वाटत आहे, मला बरं वाटत आहे. असं सकाळपासून 2-3दा केलं मी. आणि मेडिटेशन झाल्या झाल्या पहिल्यांदा केलं. तर मला 12-12:30 वाजल्यानंतर तो फरक जाणवू लागलाय की आता नॉर्मल मला वाटते, की नॉर्मल वाटतं. आता जेवण होऊन सुद्धा मला तो त्रास व्हायना. नाहीतर मोकळं पोट असताना सुद्धा असं ताणल्यासारखं व्हायचं पोट, जणू काय असं एखाद्या प्रेग्नंट लेडी असते त्यांना कसं होत असावं तसं व्हायचं, म्हणजे अस्वस्थ एकदम. दुपारी 12-1 वाजल्यापासून मला प्रचंड फरक पडलाय, प्रचंड फरक पडलाय. हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. थँक्यू सर, खूप छान. धन्यवाद रेकी, धन्यवाद मॅडम. आता पटकन रेकी सेकंडला येऊन जाऊया आपण. नक्कीच नक्कीच नक्की.
छान, थँक्यू. फर्स्ट डिग्री मध्ये जर आपण एवढा रिझल्ट घेतोय तर खूप छान, एकदम मस्त, खूप छान. धन्यवाद. हँड राईज. कोणाला बोलायचं आहे? कांचन ताई. काल एक गंमत झाली मॅडम. हॅलो, जोरात बोला, जोरात. काल एक गंमत झाली. मी भाजी टाकली होती फोडणीला गॅसवर. माईक जवळ घ्या. माहित नाहीये. ठीक आहे, बोला बोला. हॅलो. आणि भाजी आमटी टाकली फोडणीला मी, आणि बारीक गॅस करून दुकानात गेली खाली. म्हटलं येईल मी 10 मिनिटात वर. तर मला अर्धा पाऊण तास झाला, मी खालीच होती आणि लक्षात पण नव्हतं माझ्या, मी विसरून गेली. पुन्हा वरती आले तर गॅस बंद होता, म्हणजे बटन चालू बारीक, पण गॅस गेलेला होता. मी म्हटलं अरे आता गॅस संपला वाटतं, पण वास येतच नव्हता. आणि मी परत गॅस लावला तर गॅस चालू झाला. माझा स्वयंपाक पण सगळा झाला, पण वास अजिबात आला नाही आणि भडका पण झाला नाही. आणि गॅस तर चालू बटन होतं आणि गॅस गेलेला होता. मलाच आश्चर्य वाटलं म्हणजे. हॅलो. हा हा हा. आणि मग काय बोलत मला आधी वाटलं गॅस संपलाय म्हणून गॅस गेला असेल, पण आणि मी परत गॅस लावला तर चालू झाला, स्वयंपाक झाला सगळा माझा. पण मला त्याचं विशेष वाटलं की वास अजिबात आला नाही. अर्धा पाऊण तास गॅसचं बटन चालू होतं, वर आले तर वास अगदी अजिबात म्हणजे अजिबातच वास नाही आला. मला वाटलं गॅस संपलाय म्हणून वास नाही आला. मी चालू केला तर गॅस चालू झाला, माझा स्वयंपाक झाला आणि अजून माझा गॅस चालूच आहे, म्हणजे संपलेला नाहीये. तुम्हाला सर्दी वगैरे झालेली आहे का ते क्लिअर करा पहिले आम्हाला. नाही नाही नाही. तर हे कसं काय झालं असं? बस आपण बऱ्याच गोष्टींचे ना कांचन ते उत्तर नसतात, हे कसं कायचं उत्तर नाहीये, बरोबर. बस थँक्यू म्हणूया, कारण अर्धा तास गॅसचं बटन सुरू राहिलं, घरामध्ये वास नाही आहे, कुठं काही स्फोट नाही, काही नाही, हे जास्त महत्वाचं, बरोबर. आणि थँक्यू म्हणूया, बस थँक्यू म्हणूया या सगळ्या. मॅडम एक अनुभव सांगायचा आहे. बोला. आणि तसं स्वामी सांगतात अनुभव त्यांचा. बर. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा, ऑपरेशनच्या आधी मी खूप घाबरतच होते. 6 महिने झालं मी पुढं ढकलत होते, परंतु काल जेव्हा मला ऍडमिट केलं तेव्हा खूप म्हणजे मी अजिबातच घाबरले नाही आणि कोणतंच टेन्शन आलं नव्हतं मला. खूप छान वाटलं आणि ऑपरेशन पण खूप सुंदर झालं. रेखी बरोबर होती, रेखीमुळेच खूप छान झालं ऑपरेशन मॅडम. मी खूप छान आहे, मजेत आहे. आणि सगळ्यात मोठी कमाल, बाकी सगळ्यांना माहिती आहे एवढं मेजर ऑपरेशन होऊनही अनिता आज एवढे छान बोलत आहेत. आणि आज सकाळचं मेडिटेशन सुद्धा अनितानी अटेंड केलं होतं, बरोबर आहे ना? हो हो, तुमची कृपा मॅडम. एनर्जीची कृपा, रेखीची कृपा. खूप छान वाटलं. आणि मी खूप घाबरत होते ऑपरेशनसाठी, पण एक काहीच वाटलं नाही मला. काल 7-8 तास चाललेलं ऑपरेशन, पण काही वाटलं नाही मला. 8.25 तास. 8.25 तास ऑपरेशन. 9ला ऍडमिट केलं, ती 5:45 बाहेर गेली. येस. ऑपरेशन कशाचं झालं? हे मानेचा मणका आणि पाठीचा मणका. खूप सुंदर वाटलं. कुठलीच भीती वाटली नाही मॅडम मला. आधी खूप घाबरायचे मी आधी. रेखीत आल्यापासून खूप छान वाटतंय, खूपच छान वाटलं. आणि ना रेखीत आल्यापासून पहिल्यांदा अनुभव शेअरिंग केला, हे तेवढंच महत्त्वाचं. हो हो हो, थँक्यू मॅडम. छान. आणि त्यातही छान, लवकरात लवकर तुम्ही दुरुस्त होसाल. बघा, जेथे गरज असते डॉक्टरच्या ट्रीटमेंटची तेथे आपण त्या गोष्टीला नाही म्हणतो का? एनर्जी नाही म्हणत आहे, फक्त काय आहे तर आपण डॉक्टरच्या ट्रीटमेंटसह या ऊर्जेचा वापर केला तर जो काही रुग्ण आहे तो लवकरात लवकर तंदुरुस्त होतो. हे तुमच्या सगळ्यांसमोरचं उदाहरण आहे. ओके, थँक्यू.
जी व्यक्ती ऑपरेशनला तयार नव्हती ती व्यक्ती ऑपरेशनला सहजतेने तयार झाली आणि आता हो काल हो ऑपरेशन झालेली व्यक्ती एवढ्या सगळ्यामधून आज सकाळी 5 वाजता मेडिटेशनला हजर होती. काय म्हणसाल तुम्ही याला? म्हणजे झोपूनच पण त्यांनी व्हिडिओ ऐकला सगळ्यांसह. हो. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. किती ब्रह्मांडीय ऊर्जेचे आपण आभार मानावे तेवढे कमी आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला अनुभव येतात. बस हे फील करण्याच्या गोष्टी आहेत. बस या सगळ्या गोष्टींना अनुभवायच्याच असतात. ह्या अशा सिद्ध करून नाही दाखवताय. हो ना. म्हणून मी सांगते अनेक डॉक्टर रेकी शिकतात. रेकी हिलर हा डॉक्टर नाहीये पण डॉक्टर्सही रेकी शिकू शकतात आणि डॉक्टर्स अनेक रेकी हिलर आहेत. थँक्यू थँक्यू थँक्यू. अरे वा ससाने दादा बोला. दशरथ दादा. मी आज सातारला गेलेलो 4 व्हीलर घेऊन. तर एक ठिकाणी गाडीला रिव्हर्स टाकताना असं मागं वळून बघितलं आणि माझ्या छातीमध्ये एकदम गोळा आला. असा उजव्या बाजूला बरकडीत मध्ये गोळा आला. म्हणजे काय केलं जायनाच गो. मला खूप त्रास झाला. मग मी थोडं गाडी बंद करून थोडा बाहेर उतरून सण असं आळोखे पळके वगैरे दिले तर गेला. परत गाडीत बसलो तर परत तिथंच गोळा आला. मग मी गाडी बाजूला लावली आणि झाडाखाली जाऊन त्या जागेला असं हात देऊन सिम्बॉल त्याच्यावर रेखांकन केलं आणि रेखी दिली. आणि 5 मिनिटांनंतर मला दुखायचं बंद झालं. ते परत आतापर्यंत दुखलं नाही परत. असा अनुभव आला आज मला. खूप छान. अशीच एनर्जी काम करते. फक्त काय करा तुम्ही आता यानंतर परत करत असताना सिम्बॉलचं रेखांकन करा. अँटी क्लॉकवाईज हात फिरवा. म्हणजे काय होईल अँटी क्लॉकवाईज फिरवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा तेथील नष्ट होतील. पुन्हा सिम्बॉलचं रेखांकन करा आणि पॉझिटिव्ह एनर्जी द्या. पण आता कसं आहे जेव्हा गडबड असते आपली तेव्हा आपण एवढंच करू शकतो आणि एनर्जी मदत करते. त्या जागेवर हात ठेवून हे केलं तरी चालतं ना. हो 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 हो. म्हणजे मॅडम म्हणजे मी पोटावर हात ठेवून जे केलं ते रेकी दिली का माझी मला? तुम्ही तुमच्या हाताने रेकी दिली. मी पहिल्या वर्गात आहे ना त्याच्यामुळे माहिती नाही मला. रेकी दिलं आशीर्वाद देणे. बस सोप्या भाषेमध्ये आशीर्वाद देणे ब्लेसिंग देणे. त्या जागेला आपण ब्लेसिंग केलं. छान. आपल्या हातामधून प्रवाह जात असतो. तुम्ही रेकी शिकलेला असा किंवा नसा. काय हा येस येस. आपण रेकी दिली ती आणि आपण म्हणतो मी स्वतःला रेकी देऊ शकतो का? आपण रेकी दिली ना. छान छान छान. प्रज्ञाताई. मला झोपेचा खूप प्रॉब्लेम होता. रात्री झोप लागायची नाही व्यवस्थित. पण आता रेकीला जॉईन केल्यापासून मला व्यवस्थित झोप लागायला लागली. म्हणजे बऱ्यापैकी झोप लागते. 1-2 वेळा जाग येते पण पहिली खूपच सारखी सारखी जाग यायची 1-1 तासांनी वगैरे. आता सकाळी 5 पर्यंत म्हणजे 2 वेळाच उठते. आणि म्हणजे निगेटिव्ह विचार्स पण खूप कमी झाले. म्हणजे मेडिटेशन करते त्याच्यामुळे म्हणजे निगेटिव्ह विचार्स खूप कमी झाले आता. छान मस्त. थँक्यू थँक्यू थँक्यू. मॅडम मेडिटेशन घ्या ना. विद्याताई पाटील. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. हा आता माझा अनुभव म्हणजे तसा आता 2 दिवसापूर्वीचाच आहे. मी स्वयंपाक करत होते ना तर तेव्हा मला हाताला चटका लागला होता. पण लागला तेव्हा 2-3 मिनिटच म्हणजे त्या ठिकाणी असं जळजळ करत होता आणि नंतर 3ऱ्या दिवशी फोड आला तेव्हा मला कळालं की मला चटका लागलाय. पण आता पूर्णपणे बरा आहे हात. म्हणजे असे सांगण्यासारखे भरपूर अनुभव आहेत पण हा नुकताच आलेला अनुभव आहे. खूप छान. हा धन्यवाद. खूप धन्यवाद रेकीला पण आणि तुम्हाला पण. छान. म्हणजे वाटतच नाही होत आता मला की चटका लागलेला होता तिथे असं. येस. आपण जे म्हणतो ना आपणच आपल्या शरीराला हील करतो ना. सेम आपली जी पॉवर आहे ना ती वाढते. ते खर्चटला ते लागलं ते काही झालं ना नाही समजत ते निवड ना ते पटकन लवकरात लवकर आपण दुरुस्त होतो. अरे मला हे काय लागलं होतं एवढं मोठं लागलं होतं. असं स्वतःचं शरीर स्वतःला लवकरात लवकर दुरुस्त करतं. वेदना कमी होतात. अनेक जण आहेत विद्यार्थी असं सांगतात मॅडम खूप लागलं होतं पण ना 2 दिवसातच बसून गेलं. नाही तर एवढं लागलं की डॉक्टरकडे जावं लागायचं. अशा त्या गोष्टी. छान समजतच नाही की कधी लागलं कधी बरं झालं ते कळालंच नाही. छान. खूप छान. मस्त मस्त. थँक्यू. मयुरी.
माझं पण नुकतंच आत्मा नमस्ते मॅडम. मी परवा प्रवासात गेले होते गावाला जायचं म्हणून. आणि मी स्वतःला कधी रेखी देण्याचा किंवा आव्हान आज केलंच नव्हतं असं एक्सपिरियन्स. तर मी ज्या गाडीने गेले त्या गाडीचा टायर ब्लास्ट झाला होता. आता परवा गेले तर मी त्यावेळेला अस्थमा पेशंट असल्यामुळे किंवा हार्टचा थोडा त्रास असल्यामुळे खूप धडधड झाली मला आणि घाबरले पण होते. कारण की माझ्या बॅक सीट वर ज्या होत्या त्या बाई एकदम वर उडाल्या किंवा त्यांच्या पायाला लागलं. आणि मग आता काय करायचं, ड्रायव्हर तर गाडी घेऊनच चालला आहे. तो काय रिपेअर करतोय असं म्हणतोय आणि पुढे चालला तो. मग ज्या वेळेला त्यांनी म्हणजे ती गाडी चालली होती तेव्हा मी रेखीला आव्हान केलं आणि ज्या वेळेला उतरले मी गाडीतनं परत आव्हान केलं रेखीला का मला निर्णय म्हणजे त्या गाडीत पुढे जावा का मी इथे उतरून घ्यावा असं मला कळत नव्हतं. तर मी मग रेखीला आव्हान केलं मला योग्य ते निर्णय किंवा योग्य ते रस्ता दाखव म्हणून. मग अचानक असं झालं मी निर्णय घेतला का नाही मला आता ह्या गाडीतनं उतरायचं आहे आणि मला नाही जायचं पुढे. आणि रेखीने अशी मदत केली का पुढची गाडी पण मला मिळाली. तो नाही म्हणत होता तरी मी त्याला एकदा म्हणून बघितलं तर नाही तुम्ही मला सोलापूर पर्यंत सोडत आहे ना तर शिर्डी पर्यंत सोडा, मी माझ्या घरात पोहोचल्यासारखी आहे. तर त्यांनी मग ऍग्री केलं. तो नाहीच म्हणत होता 2च जागा आहेत ताई मी नाही घेऊन जाऊ शकत. म्हटलं मी पुढे बसते म्हटलं चालेल. तर त्यांनी शिर्डी पर्यंत सोडणार होता असं म्हणून मला आत घेतलं आणि त्यांनी मला सोलापूर पर्यंत सोडलं. त्यामुळे रेखीचे खूप खूप धन्यवाद आणि तुमचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप छान, खूप छान. थँक्यू. नवीन लोकांपैकी कोणाला बोलायचं आहे? नवीन मेंबर? कॉन्फिडन्स आला का माझी पण रेखी काम करते मॅडम. सगळ्यांचीच रेखी काम करते का बाई? कायम सगळ्यांची रेखी काम करते एवढं लक्षात घ्या. आपली सगळ्यांची रेखी कायम काम करत असते. असू शकते. छान. अच्छा रजनी. आहेत मी रोज छोटे छोटे अनुभव घेत असते रेखीचे संगत. एक अनुभव शेअर करा सगळ्यांना तुमचा. किती आहेत अनुभव हे फक्त रजनीला आणि मलाच माहिती आहेत पण आता रजनी एक तरी सांगतील. जेवणाला मी रोज रेखी देते तर जेवण सर्व आवडीने खातात. आता जे रोज नाव ठेवायचे ना तर आवडीने खातात. खूपच छान, खूपच छान. जे नावडीने जेवण जेवायचे ते आवडीने जेवायला लागले. यापेक्षा मोठा काय अनुभव असेल? किती आनंद असतो जेव्हा लोक आवडीने जेवण करतात, हो ना? खूप छान मयुरी, खूप छान. थँक्यू. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. असं माझ्याकडे काही प्रसंग नाहीये सांगण्यासाठी पण बऱ्यापैकी निगेटिव्ह थॉट्स कमी झाले. आणि आता एक रिलेटिव्ह झालेले घरी आणि माझं बेबी ना नेहमी कोणी आलं की जाताना फार रडतो. तिथे जायला नको त्याला असं वाटत असतं. पण त्यावेळेस मी नुसतं त्याला काही सांगितलं नव्हतं. फक्त त्याच्या असं ब्रेनवर हात ठेवून बोललेलं की हा आज रडणार नाही, एकदम शांत राहणार आहे. तो खरंच शांत राहिला, बिलकुल रडला नाही. त्याच्यासमोरच ते रिलेटिव्ह गेले तरी काहीच त्यांनी रिॲक्ट नाही केलं त्याच्यावर. तो कधी न रडता सोडत नाही कोणाला. हा तो फार रडतो म्हणजे काहीतरी त्याला बाहेर न्यावं लागतं किंवा काही करावं लागतं पण बिलकुल नाही रडला तो त्यावेळेला. छान. पाहुण्यांना थांब म्हणतो की पाहुण्यांसोबत चल म्हणतो? त्यांनी थांबायचं असतं सगळ्यांनी. छान छान मस्त मयुरी. थँक्यू मॅडम. थँक्यू. एनर्जी कुठे कोणाला कशी मदत करेल ना काहीच सांगता येत नाही. काहीच नाही. आता बघा इथे काय आहे हे फील करण्यासारखी गोष्ट आहे की नाही सगळ्या गोष्टी.
बरोबर ना? येथे हो. सगळे सांगतात की इथे तुमच्या ऊर्जेने तुमच्यासाठी कशी मदत केली. बरोबर. आता विषय निघालाच बेबीचा म्हणून पहिल्या बेबीला फिडिंग सोडवताना मॅडम सगळ्या गावाला माहिती झालं. खूप त्रास दिला यांनी. आणि काय काय उपाय करावे लागले. आणि माझं दुसरं बेबी आहे आता, त्याला मी आता रेकी दिली आणि फिडिंग सोडण्यासाठी प्रयत्न केले. काहीच नाही. घरातही माहिती नाही झालं. म्हणजे एवढं सगळं छान एनर्जी मदत करते. तुम्ही जेथे मागाल तेथे तुम्हाला ऊर्जा मदत करते. येथे काहीही अंधश्रद्धा नाही, येथे कुठली बुवाबाजी नाहीये, काहीच नाहीये. भूत प्रेत बाधा आत्मा या अशा कुठल्याच गोष्टीची एनर्जीचा रेखीचा संबंध नाही आहे. ही फक्त आणि फक्त ब्रह्मांडी ऊर्जा आहे, प्राण आहे, प्राणशक्ती आहे, स्वतःचीच ऊर्जा आहे, स्वतःचीच पॉझिटिव्हिटी आहे आणि एक पूरक ऊर्जा आहे, जेथे आपण डॉक्टरच्या ट्रीटमेंटला मदत म्हणून करू शकतो, देऊ शकतो. खूप छान. मॅडम एक छोटासा अनुभव होता. म्हणजे कसं 5-6 वर्षापासून ना माझ्या पायाला भेगा पडत होत्या. खूप भेगा पडायच्या. म्हणजे असं बसल्या बसल्या ते हात जायचं तर ते असं काढायला लागलं की ते दुखायचं एवढी आतली म्हणजे पातळ स्किनला पण हे लागायचं, धक्का लागायचा एवढं दुखायचं. त्या 5-6 वर्षात खूप काही प्रयत्न, त्या अगोदर कधीच नव्हत्या, पण 5-6 वर्षात पडायला लागल्या त्या आपोआप कुठे गायब झाल्या कळलं नाही. आता एकदम पाय स्मूथ झाले, एकही भेग नाही आता. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. म्हणजे कुत्र्याला घाबरणं सोडून दिलं, पायाच्या मला वाटते कांचनताई सखानेंचं सुद्धा एलर्जी पूर्णपणे कमी झाली आहे. वैशाली कुराडे, तुमची ती एलर्जी होती ती पूर्णपणे कमी झाली. वैशाली कांचनताईंची पण पूर्ण एलर्जी गेली आहे हाताची. तर असे खूप खूप थँक्यू मॅडम, तुमचे खूप धन्यवाद. ब्रह्मांडी ऊर्जेचे धन्यवाद मानूया. बस थोडासा बोलायला वेळ देत जा थोडा. बघा सगळ्यांना वेळ हवा असतो हो ना. मला पण वाटतं बोलूच द्यावं. पण काय होते ना वैशालीताई, समजून घ्या थोडस. असं ते सगळ्यांना चान्स द्यायला पाहिजे असते असं वाटते मनाला. त्यांच्या पण पायाला ते पण तुम्ही फरक पडला. पाठवणार एकदाच पोहोचलं म्हणजे मग विषय संपला ना. बरं का, कांचनताईंच्या पायाला सुद्धा फरक पडलाय. अच्छा. आणि लहानपणापासून होतो मला ते. ते जळवात म्हणतात, तो लहानपणापासून आहे, त्याला आत्ताशी फरक पडलाय पायाला, हाताला, दोन्हीला पण. बघा डिटेल्स मध्ये कांचनताईंना सांगता. कांचनताईचा माईक हळू चालतोय तर दशरथ दादा सांगतील तो अनुभव. परवा खडी भरलेली सांगितली ना, त्याच्या अगोदरच तिनं मला सांगितलं होतं की माझ्या हाताला आणि पायाला खूप फरक पडलाय. ह्याच्या अगोदर खूप मलम, औषधं, ते तूप वगैरे सगळं लावून शेकून बिकून सगळं झालंय, मिठाच्या पाण्यात घालून झालंय, साध्या पाण्यात, गरम पाण्यात, काही फरक पडला नव्हता. आणि ह्या हिलिंग मध्ये आल्यापासून किंवा मेडिटेशन करायला लागल्यापासून आपोआपच फरक पडला. आणि ती बऱ्याच वेळा मला सांगायची, अरे मला माझ्या हाताचं आणि पायाचं एकदम क्लिअर झालंय. आणि मग ते खडी भरलेल्याचा अनुभव आल्यावर मग ते तुम्हाला शेअर केला त्यांनी. पण त्याच्या अगोदरपासूनच झाला फरक पडला हाताला आणि पायाला दोन्हीला. थँक्यू. हा थँक्यू. मलाही ना आणि 2 दिवस मेडिटेशन हा प्रॉब्लेम लहानपणापासून हा बघा दशरथ दादा सांगत आहेत की कांचनताईंचा हा प्रॉब्लेम लहानपणापासून आहे. त्यांच्या हाताला आणि पायाला मोठ्या भेगा पडायच्या आणि त्या भेगा पडणे मेडिटेशन मध्ये आलं तेव्हापासून पूर्णपणे बंद झाले आहेत. म्हणजे बोटांना अशा पट्ट्या लावावं लागायच्या, हिवाळ्यामध्ये बोटांना पट्ट्या लावावं लागायच्या, इतकं ते भेगा पडायच्या. काम करता यायचं नाही, इतकं त्रासून जायची, वैतागून जायची ले. येथे पण आता नाही, आता आपलं खुश आहे आता. सोलार क्लीन झालं, अनेक साऱ्या ऊर्जा निघून गेल्या आणि आहे ना त्या ज्या बांधलेल्या ऊर्जा होत्या बघा. तुम्हाला हा हिवाळा पण खूप छान जाणार आहे, काळजी करू नका. थँक्यू मॅडम. थँक्यू रेकी. मला फक्त आता फर्स्ट डिग्रीला असलेल्यापैकी कोणीतरी एक जण शेअरिंग करा. कोण नंबर लावते. नेमकी आठवडा झाला फक्त रेकीमध्ये येऊन आणि त्यानंतरचा मेडिटेशन सुरू आपलं. कोण हँड राईज करते. 1 मिनिट मलाच घ्यावं लागेल नाव. बोला. आशा राणे आल्या पुढे. माईक सुरू करा आशाताई. आत्मनमस्ते. मला वाटत होतं आता तुम्ही मला बोल कदाचित, कारण मी शांत बसली तेव्हाची. ऍक्च्युली माझा हात खूप छान होतो असं मी तुम्हाला बोलत होती ना, तर मग ते
परवाच बोलली वाटतं मी. तर मी हात ठेवू शकत नाही मेडिटेशन करताना, पण ते आज मला बऱ्यापैकी फरक. नाही ते मी सारखं आता पण मी मीटिंग मध्ये पण झूम मीटिंगला पण मी सारखं हात दाबत होती असायची म्हणजे, पण आज मला नाही जाणवलं. आज म्हणजे कालपासून कमी आहे. खूप जरा फरक आहे. खूप छान. आणि बोला ना. आवाज जरा गेला माझा. आता तो हात दुखणं बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि त्या हातावर मी झोपू पण शकली म्हणजे काल रात्री खूप दिवसानंतर. जवळजवळ 10-15 दिवस झाले मला प्रॉब्लेम होता. तर मला वाटतं मी असा विचार केला होता 2 दिवसानंतर एकदम क्लिअर झालं की मी शेअर करेल असा मी विचार करत होते, म्हणून शांत होतं ऍक्च्युअली. पण बराच फरक पडला. थँक्यू रेकी, थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप छान. आशाताई पूर्णपणे बरा होणार, काही टेन्शन घेऊ नका. ओके. नाही थोडाच होता ना अनुभव, म्हणून म्हटलं की सांगू की नको. थोड्या थोड्यानेच मोठे होतात. शेअरिंग तेवढीच गरजेची असते. बघतायत पण बोला असावरी, नंतर मग काय होते, अरे मॅडमनी माझं नाव घेतलं. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. तुमचे अनुभव सांगण्यासारखे खूप आहेत. कारण ज्या वेळेला मी मागच्या रविवारी तुम्हाला फोन केला, म्हणजे मी खूप निगेटिव्ह विचार, तुम्ही जे आता मला इतकं पटतंय ना की ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, ते 5 तत्व सांगितली, त्या 5 तत्वापैकी शांत जीवन, चिंतामुक्त जीवन, तर मी म्हणजे खूप घाबरायचे. मला सारखं सगळ्याचं टेन्शन यायचं. म्हणजे माझं मला स्वतःचं नाही, पण माझ्या मुलींचं. म्हणजे लग्न झालेले आहेत, नातवंड आहेत, पण मला सारखं असं वाटायचं सगळं चांगलं असताना सुद्धा उगीच चिंता मला खूप त्रास द्यायची. निगेटिव्ह विचार माझ्यामध्ये खूप यायचे. पण गेले 8 दिवस झाले, जसं मी हे रेकी मध्ये आले आहे, क्लास जॉईन केला, त्या दिवसापासून मी इतकी शांत झाले आहे ना, म्हणजे कुठलेही निगेटिव्ह विचार माझ्या मनामध्ये येत नाही. नाहीतर तुम्ही जे जे सांगताना ते ते असं वाटतं, अरे हे मी करत होते, हा विचार माझ्या मनामध्ये येत होता. पण आता गेले 8 दिवस झाले मेडिटेशन करायला लागल्यापासून एकही विचार निगेटिव्ह माझ्यामध्ये येत नाही. उलट माझा उत्साह जास्ती वाढला. थँक्यू मॅडम. जर तुम्हाला आठवड्यामध्ये एवढा फरक पडू शकतो, तर तुम्ही नवीन लोकांना काय सांगताल आजच्या सेशन विषयी? नाही म्हणजे मी आजच्या सेशन मध्ये एवढंच सांगेन की खरंच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. जे तुम्ही 5 तत्व सांगितली, ती 5 तत्व आपण आयुष्यामध्ये म्हणजे मागच्या आठवड्यात एका मॅडमनी सांगितलं की हे सगळं आम्हाला माहिती आहे, हे आम्ही अनुभवतो पण आहे. पण हे अनुभवताना हे असे विचार कधी आमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह येतच नव्हते की अरे हे होऊ शकेल, मी हो म्हटलं तर माझं सगळं होईल. निगेटिव्ह विचारांचा इतका साठा भरलेला होता. जसं डॉक्टरनी इंजेक्शन दिल्याशिवाय रोग्याला बरं वाटत नाही, तसं मॅम तुम्ही आम्हाला ह्याच्यातून मार्ग दाखवला आणि आम्हाला इतका त्याचा विश्वास बसला ना की नाही, आता मॅडमने आपल्याला सांगितलंय ना हे करायचंय, मेडिटेशन करायलाच पाहिजे, पहाटे 5 वाजता उठलंच पाहिजे. त्याच्यामुळे अनेक गोष्टीमध्ये माझ्या वैयक्तिक याच्यामध्ये तर खूप सुधार झाला. म्हणजे मी एक निवृत्त शिक्षिका आहे, म्हणजे मी मुलांना शिकवलं, पण त्याच पद्धतीने मी इतकी म्हणजे मला माहिती नाही, अचानक मला भीती वाटायची कोणाशी बोलताना, किंवा निगेटिव्हिटी माझ्या एवढ्या 2-3 महिन्यात खूप वाढली होती. आणि याच्यामध्ये म्हणजे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत मॅम, तुम्ही जे सांगता त्याचा जर आपण विचार केला ना आणि त्या पद्धतीने कृती जर केली, तर निश्चितच आपण ह्या मार्गाने आपलं स्वतःच आपण जे काही आरोग्य आहे ते चांगल्या प्रकारे आपण म्हणजे पुढचं आयुष्य जगण्यासाठी आपल्याला त्याची नक्की रेकीची मदत होईल, याचा मला खूप आत्मविश्वास वाटला आहे. थँक्यू मॅडम. माहिती असतं पण गुरुची कृपा झाल्याशिवाय काही होत नाही. माहिती असतं पण गुरुची कृपा व्हावी लागते. म्हणूनच सुद्धा मग मॅडमच्या रूपाने आपल्याला गुरुची कृपा झालेली आहे. नक्कीच नक्कीच सर, आपल्याला योग्य गुरु लागतोच आयुष्यामध्ये, आणि तो गुरु मिळायला ती एक वेळ यावी लागते, संधी यावी लागते, ती आपल्याला सगळ्यांना मिळाली. आत्मा नमस्ते. थँक्यू. तुमचा विश्वास आहे, मीच माझा गुरु आहे. गुरु ओम. प्रत्येक जणामध्ये ही ताकद आहे, आपणच स्वतःला खूप पुढे नेऊ शकतो. थँक्यू ऑल ऑफ यू. सगळ्यांना शेअरिंग करायचं आहे, पण मी सगळ्यांचं म्हणणं असते मॅडम वेळ द्या वेळ द्या वेळ द्या. तर आपण आहे ना आता थांबूया, आपण आता छान मेडिटेशन करूया. तुमच्याकडून 15 मिनिट मागले होते, पण 15 मिनिटांऐवजी आता अजून 15 मागते.
आणि सगळ्यांना म्हणेल की मी चॅट बॉक्स मध्ये ग्रुपची लिंक टाकली आहे. ज्यांनी कोणी नवीन असतील, ज्यांनी लिंक अजून ग्रुप अजून आपला जॉईन केलेला नाहीये, त्यांनी ग्रुप जॉईन करून घ्या. मी सर्वांना सांगेल, या रेकी शिका, स्वतःच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणा. सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, तुम्हाला जे जे हवं आहे ते ते तुमच्या आयुष्यामध्ये मिळवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. ही तुमची क्षमता ओळखण्यासाठी, तुमच्या स्वतःमधील ऊर्जेची ओळख करून घेण्यासाठी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी ला जुडा. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत या. नक्कीच आपला सुद्धा प्रवास छान होणार, छान व्हावा यासाठी फक्त तुम्ही, मी आणि पूर्ण ग्रुप आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करणार. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू मॅडम. आम्ही आता मेडिटेशन घेत आहे. आम्ही सर्वजण ग्रुप मेडिटेशन. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. ही ग्रुप मेडिटेशन आम्ही आता रेकॉर्ड नाही करणार आहे, कारण मग व्हिडिओ खूप मोठा. सगळ्यांना आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. 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 थँक्यू.